देशांमध्ये आम्ही राहतो त्या देशाचे आम्ही वासी आहोत असं म्हणते ना. ही आपली भारतीयांची ओळख आहे. गंगा मैया आणि हिमालय पर्वत याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. आणि अशा या गंगा मातेला अवतरित केलं. कुणी केलं तर राजा भगीरथाने केलं. का तर 60,000 सगरपुत्र होते, त्यांना मुक्ती मिळावी यासाठी भगीरथ राजाने घोर तपश्चर्या केली आणि गंगा मातेला खाली आणलेलं आहे, स्वर्गातून खाली आणलेलं आहे. अशी गंगा मैया, भगवती गंगा मैया, तिला भगवती म्हणतात कारण ती देवी समान आहे. देवी समान आहे असं म्हटलं जातं. तिला दशहरा, हा जो दशहरा उत्सव चाललेला आहे तिचं नावच दशहरा आहे. दशहरा म्हणजे काय बघा, आपल्या अन्नपूर्णा स्तोत्रात म्हटलं सुद्धा आहे, देवीला म्हटलेलं आहे शुभा दशहरी. म्हणजे ती काय करते, अशुभ 10 प्रकारच्या अशुभांचं ती निवारण करते. तसंच गंगा मैया सुद्धा 10 प्रकारच्या अशुभांचं निवारण करते, म्हणजेच पापांचं निवारण करते असं सांगितलेलं आहे. 3 प्रकारची पाप असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शारीरिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. यात सुद्धा अजून म्हणजे काय काय प्रकार आहेत. तर शारीरिक पाप कुठलं तर म्हणाले कुणाची हिंसा केली तर म्हणाले ते पाप आहे. चोरी केली तर ते पाप आहे. परदारा गमन केलं तर तेही पाप आहे. ही झाली 3 शारीरिक आपली पाप झाली. नंतर म्हणाले आहेत वाचिक पाप. ती कुठली कुठली आहेत तर कठोर बोलणं, दुसऱ्याच्या हृदयाला दुःख होईल असं बोलणं हे पाप आहे. म्हणून हे कठोर बोलणं हे सुद्धा पाप आहे. दुसरं पाप कुठलं आहे वाचिक पाप. हे आपण वाचिक पाप बघतोय ना. खोटे बोलणं, खोटं बोलणं हे सुद्धा वाचिक पापात येतं. तिसरी गोष्ट म्हणजे चहाड्या करणं, निंदा करणं, निंदा नालस्ती करणं. दोघी मैत्रिणी भेटल्या की तिसरीची निंदा करतात, हे सुद्धा वाचिक पाप आहे. आणि चौथं पाप कुठलं सांगितलेलं आहे म्हणजे त्यामुळे असंबंधित बडबड करणं, अदवा तद्वा बोलणं. म्हणजे थोडक्यात भांडत राहणं, सारखं भांडत राहणं हे सुद्धा वाचिक पाप आहे. हे आपण सगळं का समजून घेतोय, आपल्याला यापासून दूर राहायचे बरं का, यापासून दूर राहायचे. नंतर सांगितलेले आहेत मानसिक पाप. आता किती झाली, पहिली झाली शारीरिक 3, वाचिक झाली 4, आता राहिली किती 3, कारण दशहरा आहे ना, 10 पाप आपल्याला मोजायचे. आता पुढची कुठली आहेत मानसिक पाप, ती 3 आहेत. दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन हे झालं मानसिक पाप. नंतर म्हणाले दुसऱ्याचं धन गिळंकृत करण्याचं मनात विचार आणणं, नुसता मनात विचार आणायचा तरी सुद्धा म्हणाले ते पाप आहे. आणि तिसरं पाप आहे ते म्हणजे खोटा अभिनिवेश आणणं. म्हणजेच काय, मी कोणीतरी वेगळा आहे सगळ्यांपेक्षा, अहंगंड आपण म्हणतो ना, त्याला म्हणायचं अभिनिवेश, खोटा अभिनिवेश, हे सुद्धा पाप आहे असं सांगितलेलं आहे. आणि अशा या 10 पापांचा ही भगवती गंगा निराश करते, पापांचं भस्म करते, म्हणून तिला दशहरा असं सुद्धा नाव आहे. अशी ही गंगा मैया ही ज्येष्ठ महिन्यात दशमीच्या दिवशी अवतरली. म्हणून या ज्येष्ठ दशमीला सुद्धा दशहरा असं म्हटलं जातं. दशहरा असं म्हटलं जातं. त्या दिवशी कुठलं नक्षत्र होतं तर म्हणाले हस्त नक्षत्र होतं. वार होता मंगळवार असं सांगितलं जातं. आणि या सुंदर मुहूर्तावरती गंगा मैया या पृथ्वी तलावरती अवतरित झाली. कुठून, स्वर्ग लोकातून अवतरित झालेली आहे. आणि म्हणून या दशमीला म्हणजे ज्येष्ठ दशमीला पर्वकाळ तो दशमीचा समजला जातो. आणि या दशमीला सुद्धा दशहरा तिथी असं म्हटलं जातं. असं हे मैयेचं महत्व आहे. ती का आली, कुणी आणली याचा आपण थोडासा भाग नंतर बघणारच आहोत 3 दिवसात. आता ते मी सांगत बसत नाही. आणि असं सांगितलं जातं की या दशहरामध्ये, या गंगा दशहरा म्हणजे ज्येष्ठ प्रतिपदा ते ज्येष्ठ दशमी पर्यंत या गंगा मैयेचा जप करावा. आणि तो जप केला की काय होतं म्हणजे कोट्यावधी अश्वमेध यज्ञाचं फलित मिळतं, फळ मिळतं असं सांगितलेलं आहे. काय जप सांगितलेला आहे मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा. आपण फक्त 11 वेळा म्हणूया. मी थोडा भाग सांगते म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. ओम नमः शिवाय म्हणा. ओम नमः शिवाय. नारायण्यै नारायण्यै दशाहरायै दशाहरायै गंगायै नमो नमः.
नमः शिवाय ॐ नमः शिवाय नारायण्यै नारायण्यै दशाहरायै दशाहरायै गंगायै नमो नमः गंगायै नमो नमः ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय नारायण्यै नारायण्यै दशाहरायै दशाहरायै गंगायै नमो नमः गंगायै नमो नमः भगवती गंगा माता की जय सद्गुरुनाथ महाराज की जय सगळ्यांना अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळालेलं आहे. आता अजून 2-3 दिवस राहिलेत. आजचा दिवस उद्याचा परवा आपण दररोज थोडा वेळ हा जप घेणार आहोत. पण तुम्हाला पाठ झाला असेल बहुतेक, सोपा आहे. घरी पण जेवढा म्हणता येईल तेवढा म्हणत राहा. आणि असं सांगतात की या दशहरामध्ये दान करावे, पांढरं शुभ्र वस्त्र द्यावं किंवा आपल्याला जे जमेल ते द्यावं, पण जुनं पानं देऊ नये असंही सांगितलेलं आहे. महादेवांचं पूजन करावं, महादेवाला गुळाचं नैवेद्य दाखवावा किंवा पांढऱ्या मिठाईचा सुद्धा नैवेद्य दाखवावा, किंवा म्हणाले तृष्णा भागवण्यासाठी जलाचा कुंभ कुणाला द्यावा, दान करावा असंही सांगितलेलं आहे. अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर अशी ही गंगा मैया, या गंगा मैयेचं दर्शन घेतलं आणि आपल्या अनेक महंतांना असं वाटलं की या गंगेची स्तुती करावी, या गंगेची स्तुती करावी. म्हणून आदि कवी वाल्मिकी यांनी सुद्धा गंगाष्टक लिहिलेलं आहे. आपले आचार्य म्हणजे शंकराचार्यांनी सुद्धा गंगाष्टक आणि गंगा स्तोत्र अशी 2 त्यांनी काव्य केलेली आहेत. त्याच्यानंतर म्हणाले कालिदासांनी केलेले, भर्तृहरींनी पण केलेलं आहे. एवढंच नाही तर परिव्राजकाचार्य परमपूज्य टेंबे स्वामी त्यांनी सुद्धा गंगाष्टक रचलेलं आहे. आणि शिवाय कवींमधले मुकुटमणी जे आहेत जगन्नाथ पंडित, त्यांनी म्हणाले गंगा लहरी किंवा पियुष लहरी असं हे सुंदर काव्य या गंगा मातेवरती रचलेलं आहे. तर आपण आता 3 दिवस सगळ्यात महत्वाचा भाग कुठला बघणार आहोत, तर गंगा लहरी किंवा पियुष लहरी म्हणजे जे जगन्नाथ पंडितांनी जे रचलेलं आहे ते बघणार आहोत. आणि त्यातले जी साम्यस्थळं असतील तिथे आद्य शंकराचार्यांनी जे गंगाष्टक लिहिलेलं आहे किंवा अजून गंगा स्तोत्र लिहिलेले त्याचाही भाग थोडासा बघणार आहोत. मध्ये मध्ये थोडंसं टेंबे स्वामींचं गंगाष्टक पण आपण घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात म्हणजे सगळ्याच काव्यांचा थोडा थोडा परामर्श आपण घेणार आहोत. आता किती होणार आहे काय माहिती, पण होईल आपलं सगळं असं मला वाटतंय, हरकत नाही व्हायला. तर आता आधी जगन्नाथ पंडित कोण होते याचा आपण थोडक्यात परिचय करूया. आंध्र प्रदेशामध्ये वेंगीनाडी नावाचं गाव, तिथे विद्वान पंडित होते. त्यांचं नाव होतं पेरू भट्ट. काय नाव होतं? पेरू भट्ट. आणि त्यांची पत्नी होती लक्ष्मीबाई. या दाम्पत्याच्या पोटी या जगन्नाथांचा जन्म झाला. साधारण सांगतात 1550 साली त्यांचा जन्म झालेला आहे. इतके ते म्हणजे आधीचे आहे, 16व्या शतकातले आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही. अतिशय बुद्धिमान होते. वडीलही तसेच विद्वान होते, बुद्धिमान होते. त्याचप्रमाणे जगन्नाथ सुद्धा मोठे बुद्धिमान होते, विद्वान होते. लहानपणीच त्यांनी सगळ्या सकल शास्त्रांचा अभ्यास केला, संस्कृतचा सगळा अभ्यास केला आणि ते पंडित झालेले आहेत. आपल्याला माहितीये तो काळ कसा होता, लवकर लग्न होत, त्याप्रमाणे त्यांचंही लवकर लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव होतं भामिनी. काय होतं नाव? भामिनी. या भामिनीबाई सुद्धा मोठ्या विदुषी होत्या आणि रसिक पण होत्या. पण असं झालं की फार काळ त्यांना आयुष्य मिळालं नाही, लवकर गेलं. त्यावेळेला या जगन्नाथ पंडितांनी भामिनी विलास असं नावाचं काव्य सुद्धा आपल्या पत्नीच्या आठवणी करता रचलेलं आहे. आणखीनही त्यांची अनेक काव्य आहेत, पण त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे गंगा लहरी स्तोत्र किंवा पियुष स्तोत्र असंही त्यांनी स्वतःच्या या काव्याला नाव दिलेलं आहे. पुढे असं झालं की हे आंध्र प्रदेशातले म्हणजे दक्षिण भारतात त्यांच्या विद्वत्तेला, त्यांच्या काव्य प्रतिभेला फारसा वाव मिळाला नाही. म्हणजे तिथले राजे वगैरे जे होते ते त्यांना फारसं म्हणावं तेवढं धन देईनात असं म्हणतात. म्हणून मग त्यांनी काय केलं की उत्तर प्रदेशात जायचं ठरवलं. भारताच्या उत्तर प्रदेशात जायचं ठरवलं, कारण तिथे खूप साम्राज्य होती.
तिथले सगळे अकबर वगैरे बादशाह होते ते आपल्या पदरी अशा लोकांना ठेवून घ्यायचे आणि त्यांना भरपूर मानधन द्यायचे. म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण उत्तर भारतात जाऊ आणि म्हणून ते उत्तर भारताकडे आले. आणि जयपूरचा जो राजा होता त्याचं नाव होतं भगवान दास. त्यांनी या जगन्नाथांना त्यांच्या पदरी आश्रय दिला. आणि मग एकदा असं झालं की अकबराने असं सांगितलं की माझ्या काजीचा जो पराभव करील, म्हणजे पराभव कोणीतरी करावा यासाठी बोलवले. त्यावेळेला वाद व्हायचे की नाही, या शास्त्री लोक पंडित लोक वाद घालायचे. तर पराभव करण्यासाठी कुणीतरी यायला पाहिजे असं अकबराने आवाहन केलं. त्यावेळेला जगन्नाथांना तिथे पाठवण्यात आलं अकबराच्या दरबारी. आणि मग तिथं गेल्यावर भर दरबारामध्ये जगन्नाथांनी या काजीचा पूर्णपणे पराभूत केलेला आहे. आणि त्यामुळे अकबर इतके प्रसन्न झाले की त्यांना भरपूर अलंकार दिलेले आहेत, वस्त्र दिलेले आहेत. एवढंच नाही तर जगन्नाथ राय म्हणजे पंडित राय जगन्नाथ अशी त्यांना पदवी दिलेली, बहाल केलेली आहे आणि त्यांचा गौरव केलेला आहे. आणि मग आता आपले पंडित राय जगन्नाथ या पंडित राज जगन्नाथ हे आता अकबराच्याच राजवाड्यात त्यांच्याच हाताखाली राहू लागलेले आहेत. त्यांचं काम काय, उत्स्फूर्तपणे काव्य करणं, अकबराची सुद्धा स्तुती करणं. अकबराने सांगितलं की करा काव्य, म्हटलं की काव्य करायचं. एकदा असं झालं की दोघ जण गप्पा मारत बसले होते आणि अकबर बादशाह म्हणाले की कविराज, इथे ज्या ज्या वस्तू दिसतात त्याच्या कुठल्याही एखाद्या वस्तूवरती गोष्टीवरती तुम्ही काव्य करा. आणि एवढ्यात काय झालं, इथे अकबराची मुलगी आली. तिचं नाव होतं लवंगी नाव. काय झालं होतं, ज्या वेळेला अकबराने यांना आपल्या पदरी ठेवून घेतलं त्यावेळेला अकबराने आपली कन्या लवंगी हिला संस्कृत शिकवण्यासाठी किंवा हिला संस्कृत शिकवण्याची जबाबदारी जगन्नाथ पंडितांवरती दिली होती. म्हणजे बघा, या मुस्लिम लोकांना सुद्धा संस्कृत भाषा आवडत होती आणि आपल्या मुलीला संस्कृत यावं म्हणून पंडित जगन्नाथांची नेमणूक केली होती. आणि मग काय, शिकवणी, ट्युशन काही पण आता हल्लीच्या भाषेत सुरू झाली होती. आणि मग दोघांचं एकमेकांवर थोडं प्रेमही बसलेलं होतं. आणि अशा तऱ्हेने मी मगाशी म्हटलं तसं की अकबर आणि आपले जगन्नाथ पंडित बसले होते आणि अकबर म्हणाले की कविराज करा काव्य, तुम्हाला जे स्फुरेल ते करा. आणि एवढ्यात तिकडून आलेली आहे लवंगी. तेवढ्यात लवंगी आली. तिने छान असं लाल वस्त्र नेसलेलं होतं. तिच्या डोक्यावरती पाण्याचा कुंभ होता. तिला बघितलं, मग आता हिच्यावरच का नाही काव्य करावं असं पंडित जगन्नाथांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी ते काय शीघ्र कवी आणि म्हणून त्यांनी या लवंगीवरतीच काव्य केले. त्यांनी काय काव्य केलेले आपण ऐकूया. एका श्लोकात केलेले, तिचं सगळं वर्णन त्यात केलेलं. इयं सुस्तनी मस्तकन्यस्त कुंभा कुसुम्भारुणं चारुचैलं दधाना समस्तस्य लोकस्य चेतप्रवृत्तिं गृहीत्वा घटे स्थापयातीव भाति. काय वर्णन केलेलं की ही जी आहे इयं सुस्तनी म्हणजे इतकं शरीर डौलदार आहे अशी ही कन्या आलेली आहे. आणि म्हणाल काय आहे, मस्तकन्यस्त कुंभा, तिच्या मस्तकावरती पाण्याचा कुंभ आहे. आणि काय आहे, तिने काय परिधान केलेलं आहे तर म्हणाले लाल रंगाचं वस्त्र परिधान केलेले. त्यासाठी त्यांनी कशाची उपमा दिली, कुसुम्भारुणं चारुचैलं दधाना, म्हणजे सकाळी उगवता सूर्य असतो त्यावेळेला जसं आकाशाचा रंग असतो त्या रंगाचं वस्त्र हिने धारण केलेलं आहे आणि मस्तकावर कुंभ आहे. मग अशी ही सुंदर तरुणी आलेली आहे. त्यामुळे हिच्याकडे सगळ्या तरुणांच्या, सगळ्या पुरुषांच्या नजरा गेलेल्या आहेत आणि त्यांच्या मनामध्ये अनेक अशा वृत्ती निर्माण झालेल्या आहेत. त्या सगळ्या वृत्ती म्हणाले ती तिच्या कुंभात ठेवते आहे आणि निर्विकारपणे त्या सगळ्या वृत्ती कुंभात ठेवते आणि अशी ही कन्या चालत येते असं त्यांनी काव्य केलेलं आहे. हे ऐकल्यावरती अकबर अगदी प्रसन्न झाले. म्हणाले कविराज, तुम्हाला काय हवं ते मागून घ्या, मी काय वाटते ते दे. आता अकबराला काय वाटते ते देऊ शकणार होते. कविराजांनी काही मागितलं असतं तरी दिलं असतं. काय मागावं कविराजांनी ते म्हणतात.
न याचे गजालीं नमावारि राजं न वित्तेषु चित्तं मदीयं कदाचित् इयं सुस्तनी मस्तककन्यस्तकुमा लवंगी कुरंगी दृगंगी करोतु. ही तुमची जी कन्या आहे ना तीच मला देऊन टाका. बरोबर मागितलं. म्हणले हीच संधी आहे या कन्येला मागायची. अकबर म्हणतायत अहो तुम्ही एवढे मोठे पंडित विद्वान तुम्ही कशाला या बंधात पडतायत. नाही म्हणाले मला तीच हवी तीच. आणि अशा तऱ्हेने या दोघांचा विवाह झालेला आहे. कुणाचा? जगन्नाथ पंडित आणि लवंगीचा. पण काही काळानंतर असं झालं की मुस्लिम मुलीशी विवाह केला म्हणून आपले जे पुराण मतवादी लोक होते त्यांनी त्यांना वाळीत टाकलेलं आहे आणि त्यांचा छळ पण सुरू झालेला आहे. शेवटी अजूनही काही दंतकथा आहेत. शेवटी या दंतकथाच आहेत पण आपण थोडक्यात बघूया. शेवटी ते या छळाला कंटाळले. नको नको वाटायला लागलं. जीव जगणं नको वाटायला लागलं. आणि म्हणून ते काय त्यांनी केलेलं आहे काशीला आलेले आहेत. आणि काशीला दोघ जण आलेत ना का. जगन्नाथ पंडितही आलेले आहेत आणि ही लवंगी पण आलेली आहे. त्यांची पत्नी पण आलेली आहे. दोघही आलेले आहेत आणि काशीला ते आत्मवीरेश्वराच्या काठावरती बसलेले आहेत. म्हणजेच गंगेच्या काठावर येऊन बसलेले आहेत आणि तिथे बसलेले आहेत. आणि त्यांना असं वाटतं की गंगा मैयास मला फक्त आता माफ करेल क्षमा करेल तीच मला मुक्त करील. आणि म्हणून त्यांनी या गंगेची स्तुती करायला सुरुवात केली आहे. खूप सुंदर स्तुती केलेली आहे. अनन्य भावाने मुख्य म्हणजे ते शरण गेलेले गंगा मातेला की मी खूप चुका केला ग माते खूप गुन्हे केले पाप झाले माझ्या हातातून मला क्षमा कर आणि तूच एक मला या पापातून हरण माझं पापाचं क्षालन करणारी एकमेव तूच आहेस. अशा प्रकारचं सगळं काव्य केलं. आणि असं सांगतात की या काव्याचे एकूण 53 श्लोक आहेत. 53 श्लोक आहेत. एक एक श्लोक जसा होत गेला तस तसा म्हणाले गंगा मैया वर एक एक पायरी येते. एक श्लोक झाला म्हणजे गंगा मैया इतकी आकर्षित झाली प्रसन्न झाली जगन्नाथांवरती की एक एक पायरी ती वर आत येत राहिली. आणि शेवटी 52 श्लोक झाल्यावरती 52 पायऱ्या पूर्ण झाल्यावरती ही गंगा मैया वरपर्यंत आलेली आहे. आणि या लवंगीला आणि जगन्नाथ पंडितांना तिने आपल्या कवेत घेतलेला आहे आपल्या पदरात घेतलेला आहे आणि त्या दोघांना मुक्ती मिळालेली आहे असं सांगतात. आणि मग ते सगळे पुराण मतवादी लोक होते ते सगळं बघत होते. आणि मग हे सगळं घडल्यावरती त्यांच्या लक्षात आलं काय की खरोखरच जगन्नाथ पंडित हे किती पवित्र होते. आणि बघा गंगा मातेचा स्वभाव आपण मगाशी बघितलं तिच्याकडे कुठलाही भेदभाव नाही. जगन्नाथ पंडित हिंदू होते पण लवंगी मुस्लिम होती. ती असं म्हणाली का की मी लवंगीला पदरात घेणार नाही. ती काय बघते फक्त भक्ती भाव बघते अनन्यता बघते बाकी काही बघत नाही. अशी ही भगवती गंगा मैया आहे. बोला भगवती गंगा मैया. आणि असं हे काव्य आहे प्रसाद गुणांचं उत्तम उदाहरण आहे. भक्तियुक्त आहे असं वर्णन केलेलं. आणि यामध्ये जगन्नाथ पंडितांनी या गंगा मातेची स्तुती केलेली आहे. तिला आळवलेलं आहे. तिला पापहारिणी असं म्हटलंय. माझ्या पापांचं निर्मूलन कर असं म्हटलेलं आहे. हेच काव्य आपण आता बघणार आहोत. हा फॅन बंद केला तरी चालेल. हेच काव्य आता आपण बघणार आहोत. 52 श्लोक आहेत. आपण सुरुवात करूया. हे सगळं जे काव्य रचलेलं आहे जगन्नाथ पंडितांनी ते शिखरिणी वृत्तामध्ये आहे. म्हणजे तुम्ही सगळेजण श्री महिम्न स्तोत्र म्हणत असाल ते जे आहे ते शिखरिणी वृत्त त्या वृत्तामध्ये हे सगळं काव्य रचलेलं आहे असं सांगतात. आणि आता आपण बसलो आहोत मुळेच्या काठी. कुठल्या काठी? नदीच्या मुळा नदीच्या काठी. पण मुळा नाही मुठा नदीच्या काठी नेने घाटावर बसलो. पण अशी कल्पना करायची की आपण गंगा मैयेच्या काठी बसलो आहोत आत्मवीरेश्वराच्या घाटावर बसलो आहोत. आणि तिथे पंडितराज जगन्नाथ आणि ही लवंगी बसलेली आहे. आणि ही सगळी स्तुती आता जगन्नाथ पंडित करतायत. असं डोळ्यासमोर आणलं म्हणजे गंगा मैयेला आता फक्त आपण डोळ्यासमोर आणायचंय. म्हणजे ही स्तुती काय आहे की आपल्याला समजेल. आणि अशा तऱ्हेने आपण हे काव्य काय आहे हे आपण बघूया. गंगा लहरी किंवा पियुष लहरी असं 2 नावे याची आहेत. श्री गणेशाय नमः. श्री गंगायै नमः.
समृद्धं सौभाग्यं सकलवसुधाया किमपि तन् महेश्वर्यं लीला जनितजगत्खण्डपरशोः श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथमुहूर्तं सुमनसां सुभासोदर्यन्ते सलिलमशिवन्न शमयतु गंगा माता की जय. संस्कृत आहे पण आपण घाबरायला नको. मला जसं जमेल तसा या प्रत्येक श्लोकाचा मी अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. असं म्हटलेलं आहे की समृद्धम म्हणजे गंगा मैया तू कशी आहे, समृद्धम आहेस आणि सौभाग्यम आहेस. कशाचं? सकल वसुधायाम, संपूर्ण वसुधेचं, संपूर्ण धरणी मातेची तू सौभाग्य आहेस आणि समृद्धता आहे. का समृद्ध आहे? तर असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला ही विष्णूंच्या चरणकमलातून आली, उगम पावली, त्यावेळेला काय झालं? विष्णूंच्या चरणांपाशी कोण बसलेलं असतं? आपली लक्ष्मी माता बसलेली असते. कायम विष्णूंचे चरण फिरत असते. त्यामुळे तिला कुणाला? गंगा मैयेला ज्यावेळेला ती उगम पावली विष्णू चरणातून त्यावेळेला लक्ष्मी मातेचा सुद्धा स्पर्श झालेला आहे. म्हणून मग जिथे लक्ष्मीचा स्पर्श आहे तिथे समृद्धता असणार नाही का? असणारच. म्हणून म्हटलंय काय, तू समृद्ध आहेस आणि आम्हाला सगळ्यांना, संपूर्ण वसुधेला तू समृद्ध करतेस, असा त्याचा अर्थ आहे. पुढे म्हटलंय सौभाग्यम. आपल्याला माहितीये मुलीचा विवाह झाला की तिला आपण सौभाग्यवती असं म्हणतो. कारण पती हेच तिचं भाग्य असतं, सौभाग्य असतं. या वसुधेचे सुद्धा अनेक पती आहेत. जे जे राजे आहेत या पृथ्वीवरती ते सगळे पृथ्वीचे पतीच आहेत ना. आपण पृथ्वीपती असंच म्हणतो. पण खरा मूळ पती कोण आहे तिचा? तर भगवान विष्णू असं सांगितलेलं आहे. आणि भगवान विष्णूंच्या चरणातून ही आलेली आहे. कोण? गंगा मैया. म्हणजे सौभाग्याच्या चरणातून आलेली आहे. म्हणून तू कोण आहेस? सकल वसुधेचं तू सौभाग्य आहेस, असं पंडितराज जगन्नाथ या गंगेच्या स्तुतीमध्ये म्हणतायत. काय काय सुंदर कल्पना केल्यात बघा. कशा प्रकारे तिची स्तुती केलेली आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही. कवी आहेत शेवटी ते, त्यांच्या डोळ्यासमोर सगळं उभं राहतं. आणि म्हणून म्हटले समृद्धम सौभाग्यम सकल वसुधाया किमपि तन्. पुढे म्हटलेलं आहे महेश्वर्यम लीला जनित जगत्खंड परशो. लीला, सहज लीलेनं जगत निर्माण केलंय. कुणी? शंकरांनी. शंकरांनी सहज लीलेनं हे जगत निर्माण केलेलं आहे. या संपूर्ण जगताचा तू महान ऐश्वर्य आहेस. महेश्वर्यम असं म्हटलेलं आहे. मग कसं महान ऐश्वर्य आहे? तर आपण आज जे शंकराचार्यांनी त्याच्यावर एक श्लोक केलेला आहे तो बघूया. ते असं म्हणतायत की महेश्वरी, महान ऐश्वर्य कसं आहे गंगा मातेचं? आदावादि पितामहस्य नियमं व्यापार पात्रे जलम पश्चात् पन्नगशायिनो भगवतः पादोदकं पावनम भूयश्चम्बुजटा विभूषणमणि जन्मोर्महर्षेरियं कन्या कल्मषनाशिनी भगवती भागीरथी पातु मां. गंगा मैया की जय. हे आपल्या आचार्यांनी गंगाष्टकामध्ये रचलेला हा श्लोक आहे. यातून ते काय म्हणतायत? महेश्वर्य, महान ऐश्वर्य कसं आहे हे समजून सांगण्याकरता हा श्लोक आहे. ते असं म्हणतायत आदावादी पितामहस्य नियम व्यापार पात्रे जलम. आदावादी पितामह. पितामह कोण आहेत? आदी पितामह कोण आहेत? ब्रह्मदेव आहेत. त्या ब्रह्मदेवानी काय केलं? कमंडलू मध्ये जल घेतलं. कमंडलू मध्ये जल घेतलं कशासाठी? पूजा अर्चा करण्यासाठी आणि संध्या करण्यासाठी. आणि ते जल त्यात ठेवलं. आणि मग त्यांनी पुढे काय केलेलं आहे? विष्णूंच्या चरणांचं प्रक्षालन केलेलं आहे त्या जलाने. म्हणजे ब्रह्मदेवांच्या हाताचा स्पर्श या गंगा मातेला झालेला आहे. पुढे म्हणजे पश्चात पन्नगशायिनो भगवतः पादोदकं पावनम. विष्णूंच्या चरणांचं त्याच जलाने त्यांनी पादप्रक्षालन केलेलं आहे. म्हणजे विष्णूंच्या चरणांचा स्पर्श झाला हे दुसरं कारण.
म्हणजे ऐश्वर्य कसं आहे बघा. आणि तिसरं काय तर म्हणाले भूयशं जटा विभूषण म्हणी जन्मोर महर्षेर्यम. आणि मग काय ती खाली अवतरली त्यावेळेला तिला कुठेतरी ब्रेक द्यायला हवा म्हणून आपल्या महादेवाने आपल्या मस्तकावर धारण केलेली आहे, म्हणजे आपल्या जटेमध्ये धारण केलेली आहे. म्हणजे या गंगा मातेला महादेवांच्या मस्तकाचा स्पर्श झालेला आहे. म्हणजे तिन्ही देवांचे त्रिदेवांचे स्पर्श या गंगा मातेला झालेले आहेत. हेच ऐश्वर्य आहे, हेच महान ऐश्वर्य आहे. आणि हे महान ऐश्वर्य कशाचं आहे म्हणाले तर म्हणाले संपूर्ण जगताचं आहे. की जे जगत कसं आहे म्हणाले महादेवानी सहज दिलेलं निर्माण केलेलं आहे. अशा या जगताचं हे ऐश्वर्य. पुढे असं म्हटले श्रुती नाम सर्वस्वम. श्रुती म्हणजे वेद, वेदांचं सार. गंगा मैया काय आहे सगळ्या वेदांचं श्रुतीचं सार आहे असं जगन्नाथ पंडित म्हणतात. कसं आहे तर आता वेद काय सांगतात, वेद दोन गोष्टी महत्वाच्या सांगतात. काय सांगतात, पहिली गोष्ट अस्ति. काय अस्ति आहेच. कोण आहे तो ईश्वर आहेच आहे असं वेद सांगतात. तुम्ही विश्वास ठेवा की भगवंत आहेतच आहेत, आपल्या आसपास नाही आपल्यातच आहेत यावर विश्वास ठेवा असं वेद सांगतात की तेच गंगा मैया सांगते असं आपले पंडितराज जगन्नाथ म्हणतात. कसं सांगते बघा, गंगा मैयाच्या काठावर गेलो आपण की बघा तिचं भव्य दिव्य असं सगळं रूप बघितलं. कुठली गोष्ट भव्य, अगदी हिमालय पर्वत बघितला तरी सुद्धा आपल्याला त्याची भव्यता जाणवते आणि करत तेथे जुळती असं होतं की केवढं भव्य आहे, काय दिव्य आहे. आणि आपण काय, आपण किती क्षुद्र आहोत या सगळ्या गोष्टींपुढे. एखादं अथांग समुद्राचं पाणी बघितलं तरी आपल्याला हेच वाटतं. तेच गंगा मैयेला बघितलं की आपल्या मनात येतं की आपण किती क्षुद्र आहोत या जगात आणि कसला अहंकार करतोय, कसले राग आणि द्वेष मनात ठेवतोय, किती आपलं आयुष्य आहे, क्षणभंगूर आयुष्य आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि हे सगळं कुणाचं ऐश्वर्य आहे त्याचं आहे, मी करता आहे का नाही, आज ती तो आहे म्हणून तर हे सगळं घडतंय हे लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गंगा मैया अथक अथक पुढे पुढे जात असते, कधी ती थांबत नाही. एकदा उगम पावली की ती पुढे जात असते, किती खास खडगे येऊ दे, डोंगरदऱ्या येऊ दे, ती मागे वळून पाहत नाही. आणि जाता जाता ती नुसती जात नाही हो, आम्ही रस्त्यावर भरभर जातो, आम्हाला ज्या दुकानात जायचे तिकडे इकडे इकडे बघणार नाही कोणी दुःखी प्राणी आहे का काय त्याला आपण मदत करू नाही. गंगा मैया काठावरती कुणी दुःखी असू दे त्याला मदत करते, सगळ्या जमिनी सुपीक करते, त्यांना पाणी देते, त्या शेत फुलवत जाते, माणसांची तृष्णा भागवते, प्राण्यांची तृष्णा भागवते. म्हणजे ही किती महान कार्य करते. आपण किती काय करतोय, आपण किती आळशी आहोत असं गंगा मैयेला बघितलं की आपल्या मनात येतं असं जगन्नाथराव पंडित म्हणताय. खरंच आपण किती तमोगुणी आहोत, किती आळशी आहोत, आपण काहीच करत नाही, आपण फक्त स्वार्थी आहोत, आपल्या आपल्या पुरतं आपण बघतो. म्हणजेच काय, अस्ति तो भगवंत करता करविता आहे हे वेदांचं सार गंगा मैयेकडून आपल्याला कळतं. आणि दुसरं तेच सत्कर्म, ही सत्कर्म अखंड करत राहते, निष्कामपणे करत राहते, निरपेक्षपणे करत राहते. मैयेचं पाणी घेतलं, काही केलं तरी ती मागे वळत बघत नाही, या माणसाने मला थँक्स म्हटलं का, धन्यवाद म्हटलं का, काही म्हणत नाही, तिचं कार्य चालू असते. जे निरपेक्ष कार्य करणं, निष्काम कर्म करणं हेच वेद आपल्याला सांगतात. म्हणजे वेदांची शिकवण या गंगा मातेकडून आपल्याला मिळते. म्हणून म्हटलेलं आहे श्रुती नाम सर्वस्व. 6 गुण सांगितले त्याच्यात. आता पुढचा गुण सांगितलंय सुकृतमथ मूर्तम सुमनसा. सुकृतमथ मूर्तम सुमनसा. सुमन म्हणजे ज्यांचं चांगलं मन आहे, म्हणजे जे पुण्यवान लोक आहेत ज्यांचं मन चांगलं आहे. आपली सुद्धा मन चांगलीच आहेत आपण म्हणतो की नाही, पण काही वेळात कुणाबद्दल राग येतोच, द्वेष येतोच. म्हणजे आपली मन इतकी चांगली आहेत का फुलासारखी. सुमन म्हणजे फुलासारखी पण झाली, चांगली पण झाली, असे कुठलाही अर्थ घेऊ शकता तुम्ही. इतकी चांगली मन कुणाची असतात, त्यांनी जर एखादं सत्कर्म केलं तर ते कसं दिसेल, त्याचं फळ कसं असेल, ती तू आहेस. कुणी सत्कर्म केलं आणि गंगेला खाली आणलेलं आहे तर म्हणाले त्या अंशुमन, दिलीप आणि भगीरथ या 3 राजांनी घोर तपश्चर्या केली म्हणून म्हणजे त्यांच्या पुण्याचं फळ म्हणजे तू आहे. सुकृतमथ
मूर्तम सुमनसाम, तुझी मूर्ती कशी आहे? सुकृताचं फळ आहे. कुठल्या सुकृताचं? त्यांच्या तपश्चर्येचं फळ आहे असं म्हणलेलं आहे. बघा, या जगात अशी खूप दिव्य भव्य कामं केलेली आहेत. आता माऊलींची वारी जाईल. माऊलींनी कधी सुरू केली वारी? 700 वर्षापूर्वी. ही वारी कशासाठी केली? त्यांच्यासाठी केली का? पायी वारी नाही का? शेतकऱ्यांना उद्योग नाही? नाही, म्हणून नाही. माऊली काय म्हणाली? पायी गेलं की आपली सगळी पापं जळतात. पायी गेलं की आपल्याला तेवढा वेळ मिळतो, आपण संतांच्या संगतीत राहतो, तेवढी भजनं म्हणतो, विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागते. नाहीतर काय, आता एसटी आहे, गाड्या आहेत, आपल्या 4 व्हीलर आहेत, आपण काय 4 तासात काय 3 तासात सुद्धा पंढरपूरला पोहोचू शकतो. मग कशाला या वेळासारखं 3-3 आठवडे वेळ घालवायचा? पण नाही, माऊलीने वारी का केली? की त्या निकाली आपल्या पावलांमुळे काय, पावले चालत ही पंढरीची वाट. त्यामुळे काय होतं? आपल्या सगळ्या पापांचं भस्म होत राहतं, मुखामध्ये विठ्ठलाचं नाम येतं आणि त्या विठुरायाला भेटण्याची ओढ लागते. मग ही माऊलीने सुरुवात केलेली वारी म्हणजे सुकृत मनसा. आपण जे म्हणतो, चांगल्या मनाच्या लोकांनी जे जे काही कार्य सुरू केले ते अजूनही चालू आहे का? कारण ते सगळं जगाच्या कल्याणासाठी असतं. ते सगळं जगाच्या कल्याणासाठी असतं. त्याचं फळ म्हणजे आज अखंड ही जी वारी चालू आहे, कुणालाही फोन न करता सगळे वारकरी आळंदीत जमतात, तिथून येतात, देहूवरून निघतात आणि पंढरीत जातात. अशा कितीतरी गोष्टी आहेत. आता आपण बघितलं, आपले आपटे गुरुजी आता आपल्यात नाही राहिलेले, पण त्यांनी विष्णू सहस्रनामाचा संकल्प केला. सुमन, त्यांचं असं मन होतं. आणि त्यामुळे काय झालं? कित्येक लोक म्हणजे ज्यांना संस्कृत येत नव्हतं ते सुद्धा विष्णू सहस्रनाम म्हणू लागलेत. त्यांचं पाठ झालेलं आहे. नुसतं पाठ नाही, कितीतरी पाठ दररोज करतायत. कारण तसा कोटी संकल्पच त्यांचा आहे आणि तो पूर्ण होणारच, कारण शेवटी सत्य संकल्प आहे. हे जे फळ आहे ते चांगल्या लोकांनी जे कार्य सुरू केलेलं आहे किंवा जे कार्य केलेलं आहे त्याचं फळ म्हणजे जशी गंगा आहे तसं हे फळ आहे असं सांगतात. आणि मला नेहमी असं वाटतं बरं का, इथे नेने घाटावरचा हा जो महाराजांचा आपल्या मठ आहे ना, इथे सुद्धा तुम्ही सगळे भक्त भाविकगण नित्य नियमाने इथे काकड आरती होते. मला सगळं माहितीये, मी फारशी येत नसते तरी नामस्मरण होतं, भरपूर नामस्मरण होतं, उपासना नियमितपणे होते, संध्याकाळची आरती होते. म्हणजे हे नित्य नियमाने चालू ठेवलेलं आहे, कारण तुमची मनं चांगली आहेत, तुम्ही महाराजांना अनन्य भावाने शरण आहात. आणि हे चालू ठेवल्यामुळे काय झालं, कित्येक लोक या मठाला जोडली गेलेली आहेत, दररोज येणारी आहेत. त्यांनाही असं वाटतं की नाही, इथे यावं, आपण नाम घ्यावं, इथे उपासना करावी, मनाला शांतता मिळते, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून मंदिरात जाऊन सुद्धा हे जे कार्य आपण सगळेजण करतात, म्हणून मी सगळ्या तुम्हा लोकांचं इथे अभिनंदन करते की खरोखरच या गोष्टी चालू ठेवणं या कलियुगात फार अवघड आहे. आणि हे असं महत् कार्य आपण सर्वांनी इथे चालू ठेवलेले. अजून सुद्धा खूप उदाहरणं देता येतील. आपले जे सगळे आध्यात्मिक ग्रंथ आहेत, व्यासांनी रचलेले आहेत, वाल्मिकींनी रचलेले आहेत, माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, गाथा लिहिलेली आहे, तुकाराम महाराजांनी, हे सुद्धा काय आहे, चांगल्या मनाच्या लोकांनी जे केलेलं कार्य त्याच्या मागे त्यांची तपश्चर्या आहे, त्या तपश्चर्याचं फळ आहे. म्हणून तर आपल्यापर्यंत हे सगळं वेदांमधलं ज्ञान येत आहे. याला म्हणायचं सुकृत मनसाम मूर्त. आणि काय पुढे म्हटलेलं आहे, सुमनस, चांगल्या मनाच्या लोकांनी केलेलं सुकृत त्याचं फळ म्हणजे गंगा आहे असं आपले जगन्नाथ पंडित म्हणतात. आणि सगळ्यात शेवटचं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे सुधा सोदर्यम. सोदर्यम म्हणजे भावंड, सख्ख भावंड. आणि सुधा म्हणजे अमृत. सुधा म्हणजे अमृत. हे गंगा माते तू सुधा सोदर्यम आहेस म्हणजे काय आहेस, अमृताचं सख्ख भावंड आहेस. आता अमृताचं सख्ख भावंड कसं होईल बघा. समुद्र मंथन ज्या वेळेला झालं त्यावेळेला 14 रत्नावर आली. ती 14 रत्न कोण आहे, समुद्राची सगळी अपत्ये, म्हणजे ही सगळी सख्खी भावंड आहेत. त्याच्यातून गंगामयी आले का नाही, पण त्यातून चंद्र आलेला आहे. त्यातून कोण आलेले, चंद्र आलेले. म्हणजे चंद्र आणि अमृत हे दोघंही सख्ख भावंड आहेत, सोदर्य म्हणजे. आणि हा चंद्र कुठे आहे तर म्हणाले महादेवांच्या मस्तकावरती आहे. आणि ज्या वेळेला गंगामय्या खाली अवतरित झाली त्यावेळेला तिला या चंद्राचा स्पर्श झाला, म्हणजे तिला हे चंद्रामृत मिळालेलं आहे, त्याची शीतलता मिळालेली, त्याची धवलता मिळालेली आहे. म्हणून म्हटलं आहे की तू सुधा सोदर्यम, तू अमृताचं सख्ख भावंड आहेस असं म्हटलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने 6 प्रकारच्या लक्षण किंवा 6 गुण सद्गुण या गंगा मातेचे या जगन्नाथ पंडितांनी इथे सांगितलेले आहेत.
आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया की ते काय म्हणतायत पुढच्या श्लोकामध्ये. दरिद्राणां दैन्यं दुरितमथसु दुर्वासननुदां धृतं दूरीकुर्वन् सकृदपि गतो दृष्टिसरणिम् अपिद्रागाविद्या ध्रुवदलनदीक्षा गुरुरिह प्रवाहस्ते वारां श्रियमयमपारां दिशतु नः गंगामय्यां की. दरिद्राणाम दैन्यम दुरितमथ दुर्वासनरुदाम. दरिद्री लोक असतात त्यांचं दारिद्र्य तू दूर करते आणि जे पापी लोक आहेत त्यांचं दुरित दूर करतेस असं म्हटलेलं आहे. तू त्यांचं दारिद्र्य आणि म्हणाले त्यांची पाप त्या दोघांचाही नाश करते, दैन्याचा नाश करते. आता दैन्य दारिद्र्य असं म्हटलं की आपल्याला फक्त आर्थिक दैन्य असं वाटतं की गरिबी, तसं नाहीये. दैन्य आपल्या भारतीय संस्कृतीत 3 प्रकारची दैन्य सांगितले. कुठलं एक पहिलं सांगितलेलं आहे ते म्हणजे वैचारिक दैन्य, दुसरं सांगितलंय शारीरिक आणि तिसरं सांगितलं आहे आर्थिक. वैचारिक दैन्य काय? वाईट विचार करणं हे वैचारिक दैन्य झालं की नाही. चांगले विचार मनात न येणं हे वैचारिक दैन्य झालं. म्हणून म्हणाले वैचारिक दैन्य घालवतेस तू. म्हणजे काय होतं बघा, आपण मगाशी म्हटलं गंगामयेचं दर्शन घेतलं की मनात काय येतं, केवढी भव्य दिव्य आहे, आपण किती क्षुद्र आहे, कशाला राग लोक मनात ठेवतो आणि आपण किती आळशी आहोत. म्हणजेच मनातले विचार काय होतात, चांगले येतात की सद्विचार येतात. चांगले विचार मनात येतात की आपण सुद्धा या गंगा मातेप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणजे सद्विचारांची निर्मिती आपल्या मनात निर्माण होते. म्हणजे सद्विचारांचं दैन्य तू दूर करतेस. मग सद्विचार आले, आपण म्हणतो ना की मन प्रसन्न असेल तर भुवन सुद्धा प्रसन्न, सगळं जग प्रसन्न असं म्हणतो की नाही. आणि मग आपलं शरीर सुद्धा प्रसन्न असतं. कारण आपले जे शारीरिक व्याधी असतात त्या बऱ्याचशा 80-90% मानसिकच असतात. डॉक्टर म्हणतात ना पोट दुखतं, तुमचं सगळं मानसिक आहे. म्हणजे विचारांचं दैन्य गेलं, मनाचं दैन्य गेलं की शरीर सुद्धा सुदृढ होतं असं म्हटलेलं आहे. म्हणजे शारीरिक आपल्याला सुदृढता येते, शारीरिक सुदृढता आली, विचारांचं दैन्य गेलं, चांगले मनात विचार आले की आपल्याला दिशा पण योग्य मिळते आणि आपण योग्य दिशेने कार्य करायला लागतो आणि आपण आर्थिक दृष्ट्या सुद्धा सक्षम होतो. कारण आपण योग्य तऱ्हेने पैसा मिळवतो, योग्य पद्धतीने शिक्षण घेतो, योग्य त्या दिशेने पुढे वाटचाल चालू होते. म्हणजे वैचारिक, शारीरिक आणि आर्थिक अशी तिन्ही दैन्य ही माता गंगा माता दूर करते असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे धृतं दूरी कुर्वन् सकृदपि गतो दृष्टिसरणिम्. हे केव्हा होतं? तू दरिद्रांचं दैन्य दूर करतेस, पापी लोकांचं पाप दूर करतेस केव्हा? तुझं फक्त दर्शन घेतलं की, एकदा दर्शन घेतलं, दृष्टिसरणम, तू एकदा दृष्टीस पडली तरी म्हणाले हे सगळं घडतं असं सांगितलं. आणि म्हणून म्हटले अविद्रा, मग त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिले. अविद्रागा विद्या ध्रुमदल नदीक्षा गुरुरिह. सद्गुरु आपल्या शिष्याचा अज्ञानाचा अंधकार दूर करतात. त्याप्रमाणे म्हणाले तुझा हा प्रवाह म्हणाले या सगळ्यांचं दैन्य दूर करतं आणि म्हणाले दारिद्र्य दूर करतं आणि त्यांना मुक्ती देतं असं सांगितलेलं आहे. म्हणजे लौकिक धनाची प्राप्ती होते आणि त्याबरोबर स्वर्गाचीही प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य आपलं दूर होतं. पण त्यासाठी काय करायला पाहिजे आपण? तर म्हणाले फक्त गंगामयेचं एकदा तरी दर्शन घ्यायला पाहिजे. अर्थात श्रद्धेनं घ्यायला पाहिजे, मनापासून घ्यायला पाहिजे. अश्रद्ध भावनेने घेतले तर आपल्याला काहीच मिळत नाही हे लक्षात ठेवायचं आहे. आणि अशाच पद्धतीचा आद्य शंकराचार्यांचा सुद्धा श्लोक आहे की तू काय देतेस? सलोकता मुक्ती देते. आपल्या जगन्नाथ पंडितांनी काय म्हटलं? स्वर्गाची प्राप्ती होते. तोच आशय या आद्य शंकराचार्यांच्या या श्लोकात आलेला आहे. म्हणून तो श्लोक मी इथे घेतलेला आहे. ते असं म्हणतात कुतो वीची स्तव यदि गतालोचनपथं त्वमापीता पीतांबरपुरनिवास
निवासं वितरसि त्वदुत्सङ्गे गङ्गे पतति अधिकायस्तनुभृतां तदा मातश्चात कृतपदलाभोऽप्यति लघु गंगा मैया की जय. इथं तेच म्हणतायत आद्यशंकराचार्य, आई गंगे तुझा एक तरंग, दर्शन म्हणजे ते म्हणताय तुझा एक तरंग जरी दृष्टीस पडला ना तरी म्हणाले मुक्ती मिळते. आणि म्हणाले आमचं जे अधःपतन होते अविची म्हणजे अधःपतन होते ना ते अधःपतन थांबतं आणि आम्हाला ऊर्ध्वगती मिळते, म्हणजेच आम्हाला मुक्ती मिळते, आम्हाला स्वर्गाची प्राप्ती मिळते. आणि म्हणलेले त्वमा पिता पीतांबर पुरा निवासं वितरसि. पीतांबरवासी कोण आहे तर महाविष्णू आहेत. त्या महाविष्णूंच्या लोकात म्हणजे वैकुंठात राहायला मिळतं, म्हणजे सलोकता मुक्ती आम्हाला प्राप्त होते असं आचार्य आपल्याला सांगतात. आणि पुढे असं म्हणतात त्वदुत्संगे गंगे पतति अधिकायस्तनुभृतां तदा मातश्चात कृतव पदलाभोऽप्यति लघु. म्हणजे इंद्रपदापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असं पद आम्हाला तू बहाल करतेस असं सांगितलेलं आहे. बघा ते परमपद भगवंतांचे चरण हे कसं आहे सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. त्या इंद्राचं राज्यपद सुद्धा त्याच्यापेक्षा कनिष्ठच आहे आणि त्याच्यापेक्षाही तू आम्हाला श्रेष्ठ पद मिळवून देतेस असं आचार्य या श्लोकात आपल्याला सांगतायत, म्हणजेच गंगेची स्तुती करतायत. आता आचार्यांचं गंगा स्तोत्र नावाचं पण एक काव्य आहे, त्याच्यात पण त्यांनी हाच साधारण आशय घेतलेला आहे, म्हणून तोही श्लोक मी इथे घेतलेला आहे. तव जल ममलं येन निपीतं परमपदं खलु तेन गृहीतं मातर गंगे त्वय्यो भक्त किलतं द्रष्टुं न यमशक्त. जय जय गंगे मातर गंगे जय जय जान्हवी करुणापांगे गंगा माता की जय. त्यांच्या या गंगा स्तोत्रात प्रत्येक वेळेला जय जय गंगे मातर गंगे जय जय जान्हवी करुणापांगे असं ध्रुवपद आहे. हा सुंदर चाल लावलेले आपलं जे म्हणतो ना भुज गोविंदम त्याची चाल इथं आहे. तव जल ममलम तुझं जल कसं आहे अमल आहे पवित्र आहे आणि त्यामुळे काय होतं आम्हाला ते परमपद प्राप्त होतं. तव जल ममलम येन निबितं परमपदं खलु तेन गृहीतं. तू आम्हाला ते परमपद साध्य करून देतेस. आणि म्हणाले काय मातर गंगे त्वय्यो भक्त किलतं द्रष्टुं न यमशक्त. तुझं दर्शन जो घेतो त्याच्याकडे यमाची बघण्याची सुद्धा म्हणाले ताकीद अजिबात यम सुद्धा तुमच्याकडे बघणार नाही. म्हणजे भवभय जे आहे त्याचं हरण करतेस तू असं आद्य शंकराचार्यांनी सुद्धा या श्लोकात म्हटलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया, म्हणजेच आपले जगन्नाथ पंडित त्यांनी पुढच्या श्लोकात काय म्हटले बघूया. उदंचन मातंड स्फुटकपट हेरंब जननी कटाक्ष व्याक्षेप क्षणजनित संक्षोभ दिवहाः भवन्तु त्वं गन्तो हर शिरसि गंगा तनुभुव स्तरंगा प्रोत्तुंगा दुरित भयभंगाय भवता गंगा मैया की जय. खूप छान इथे उपमा दिलेली. गंगा मैया आलेली आहे, तिच्याकडे पार्वती देवी कशा बघतात आपल्याला माहितीये. पार्वती देवी आणि गंगा माता सवती मत्सर आहे दोघींमध्ये, हो की. त्यांनी असं म्हणते उदन मार्तंड स्फुटकपट हेरंब जननी. हेरंब म्हणजे श्री गणेश गणपतीची जननी म्हणजे पार्वती माता. तिच्या लक्षात आलं म्हणाले सकाळी सकाळी उदंचन मार्तंड म्हणजे ज्या वेळेला सूर्य भगवान उगवत होते आकाशामध्ये त्यावेळेला म्हणजे सकाळी सकाळी या पार्वती मातेच्या लक्षात आलं काय स्फुट कपट काहीतरी कपट झालेलं आहे. आणि म्हणून म्हणे तिने असे कटाक्ष व्याक्षेप क्षणजनित संक्षोभ निवाहा. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश किंवा सूर्याचं तेज असतं त्या तेजाप्रमाणे तिचे डोळे होते आणि तिने असे जळजळीत नजरेनं त्या कपटाकडे म्हणजेच माते तुझ्याकडे बघितलं. आणि तुझ्याकडे बघितल्यावर काय झालं म्हणाले तिचे हे जळजळीत नजर तुझ्यावर पडली आणि त्यामुळे म्हणाले तुझ्यामध्ये खळबळ एकदम उठली आणि अनेक तरंग असे उठलेले लाटाच्या उत्तुंग उडायला लागले, उच्चांबळून यायला लागलेले आहेत.
थोडक्यात इथली पुराणातल्या या कथेचा सुद्धा आधार इथे जगन्नाथ पंडितांनी घेतलेला आहे. आणि ते म्हणतायत की ही पुराणातली कथा आहे, पण खरंच ती आहे की त्यामुळे तिच्या लाटा अशा उत्तुंगपणे उडायला लागलेल्या आहेत. आणि अशा ज्या उत्तुंग लाटा तुझ्या उडता आहेत, वाहता आहेत, तसे तुषार वर उडता आहेत, ते जे तरंग आहेत त्या तरंगांमुळे, या लाटांमुळे काय होते, आमच्या दुरितांचा नाश होते. माता गंगे, मी खूप पापी आहे ग, माझ्या हातून खूप पाप घडले, मी चुकलोय ग, मला क्षमा कर, तुझं हे उत्तम पवित्र जल माझ्या पापांचं निर्दालन कर. असं प्रत्येक वेळेला जगन्नाथ पंडित मातेला म्हणतायत, तिची मंत्रणी करतायत, तिला प्रार्थना करतायत. आणि अशा तऱ्हेने आता पुढचा श्लोक आपण बघू. तवालंबालंब स्फुरद लघुगर्वेण सहसा मया सर्वे वज्ञा सरणिमथनीता सुरगणाः इदानीमौदास्यं भजसि अधिभागीरथि तदा निराधारो धाता रोदिमि कथय केशमिह पुरहा गंगा मैया की जय. आता जगन्नाथ पंडित असं म्हणतायत, माते काय सांगू तुला, तवालंबालंब, मी काय समजत आलो की फक्त गंगा माताच माझा आधार आहे, फक्त गंगा माताच या संपूर्ण जगतात फक्त माझा आधार कोण आहेस तर माते तूच आहेस असं समजत आलो. आणि स्फुरद लघु गर्वेण सहजा, म्हणजे अलघु गर्वेण, अलघु म्हणजे खूप मोठा गर्व झाला मला, त्याचा गर्व झाला की फक्त गंगा मैया माझी अशी आहे की ती माझ्या पापांचं नक्की निर्दालन करील, तीच एकमेव माझा आधार आहे या जगतात, असा मला मोठा गर्व झाला. अलघु गर्वेण असं म्हणते. त्यामुळे झालं काय, म्हणाले मया सर्वे वज्ञा सरणिमथ नीता सुरगणाः. सुरगण म्हणजे बाकीचे सगळे जे देव आहेत की नाही, बाकीचे जे सगळे देव आहेत ना, ते दिसले मला, त्यांची मंदिरं दिसली, त्यांच्या मूर्ती दिसल्या, तरी मी हात जोडले नाही. का, कारण मला अहंकार झाला की माझी माता फक्त आधार आहे, मला बाकी कुणाची जरुरी नाही, असं मला वाटतं. खरं तर असा स्वभाव नसतो माणसाचा, नाही का, पण यांचा होता असं ते कबुली देत आहे गंगा मातेला की खरोखर मी असा चुकलो ग माते. आपण कसं करतो, कुठलाही देव दिसला तरी आपण हात जोडतोच की नाही, पण तसं जगन्नाथ पंडितांनी केलं नाही. आणि म्हणून माते मी चुकलो ग, मग आता मी जर त्या देवांकडे गेलो, इदानीम औदास्यं भजसि यदि भागीरथी तदा निराधारो, मी त्या देवांकडे जर आता गेलो की माझ्या पापांचं क्षालन करा, माझ्या पापांचं भस्म करा, तर ते देव माझ्याकडे बघतील तरी का, आता आलाय आमच्याकडे हा, असं म्हणतील की नाही. इतके दिवस आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही, इथून गेला असं सुद्धा केलं नाही. आपण असं करतो की काय करायच्या पद्धतीत आपल्या बघा, व्यवस्थित थांबायला पाहिजे, मंदिरापाशी हात जोडले पाहिजे, चप्पल काढली पाहिजे, स्कूटरवर पटकन तेवढ्या तिकडे मान करून असं करून पुढे जात असतो आपण असो. आणि अशा तऱ्हेने म्हणाले ते देव म्हणतील इतके दिवस यांनी आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही, आता काय आलाय पापांचं क्षालन करा म्हणून, जाऊ दे याच्याकडे आता कोण बघते, म्हणून ते दुर्लक्षच करणार ग माते. म्हणून आता मी तुला सांगतोय मी असा निराधार झालेलो आहे, तेव्हा आता तूच एकमेव अशी आहेस की माझ्या चुका पदरात घाल. आई आहेस तू. आई कशी असते, आपल्या लेकराच्या चुका पोटात घालते, त्याला क्षमा करते. म्हणजे कुठेतरी पापांची बोचणी मनात आहेच आहे. नाही तुझ्या आधार माते, रडता पडता कोठे अडता, माते तूच माझा आधार आहेस, असं जगन्नाथ पंडित म्हणतात. मला दुसरा कुठलाही आधार नाही, तूच आता मला तारून नेणारी आहेस, असं जगन्नाथ पंडित गंगा मातेला पुन्हा पुन्हा विनवणी करतायत. आता थोडा कंटाळा आला असेल तर भजन घ्यायचं, 1-2 मिनिटं भजन घ्या. मी सांगते माझ्या पाठोपाठ म्हणा. जय जय गंगे भागीरथी, जय जय गंगे जान्हवी म्हणा. जय जय गंगे भागीरथी, जय जय गंगे जान्हवी. जय जय गंगे भागीरथी, जय जय गंगे जान्हवी. जय जय गंगे भागीरथी, जय जय
गंगे जाह्नवी जय जय गंगे भागीरथी जय जय गंगे जाह्नवी जय जय गंगे भागीरथी जय जय गंगे जाह्नवी जय जय गंगे भागीरथी जय जय गंगे जाह्नवी जय जय गंगे भागीरथी जय जय गंगे जाह्नवी जय जय गंगे भागीरथी जय जय गंगे जाह्नवी जय जय गंगे भागीरथी जय जय गंगे जाह्नवी जय जय गंगे जाह्नवी जय जय गंगे जाह्नवी गंगा माता की जय सद्गुरुनाथ महाराज की जय आता पुढे जगन्नाथ पंडित मातेची स्तुती करताना म्हणतात स्मृतिं याता पुंसा मकृत सुकृतानापि जया हरस्त्यन्तन्द्रा तिमिरमिव चन्द्रांशुसरणिः इयं सा ते मूर्ति सकलसुरसंसेव्यसलिला ममान्तः सन्तापन् त्रिविधमथ पापं जहरतु गंगा मैया की जय. आता तुझं स्मरण केल्यावर काय होतं, त्याचा महिमा काय आहे हे जगन्नाथ पंडित सांगतात. स्मृती याता पुंसा मकृत सुकृता नाम पिचय. सुकृत जरी केलं नाही, सत्कर्म जरी केलं नाही, पुण्यकर्म जरी केलं नाही एखाद्या मनुष्याने, पण तुझं स्मरण केलं तर म्हणाले तू काय करते, तू त्याला म्हणाले ते परमपद प्राप्त करून देतेस, त्याचे त्रिविध ताप दूर करतेस. हरत्यंतस्तंद्रा तिमिरमिव चंद्रांशुसरणी. कशाप्रमाणे तर म्हणाले चंद्राचं चांदणं, चंद्रांशुसरणी. काय उपमा सुंदर दिल्या. चंद्राचं चांदण म्हणाले पडलं की म्हणाले सगळ्या अंधाराचा नाश होतो की नाही, छान प्रकाश पडतो की नाही. बघा शारदीय पौर्णिमेला किती छान चांदण असते, छान वाटतं, प्रकाश पडतो. तसं चंद्राचं चांदण जसा आकाशातला या जगतातला अंधार दूर करतं, त्याप्रमाणे तू याची त्रिविध ताप मनुष्याची आहे ती दूर करतेस. किंवा तुझं जर एकदा तरी नाम घेतलं आणि आयुष्यभर जरी त्यांनी सुकृत केलं नसलं तरी सुद्धा म्हणाले तू त्याच्या पापांचं क्षालन करतेस. बघा इतकी खात्री आहे जगन्नाथांना, आणि ती खात्री आपल्याला पटावी म्हणून त्यांनी हे काव्य केले का काय असं वाटतंय. आणि पुढे म्हणतात इयं सा ते मूर्ती सकल सुर संसेव्यं सलिला. तुझा हा प्रवाह मूर्ती, ही तुझी प्रवाह मूर्ती. इयं सा ते मूर्ती म्हणजे हे तुझं जल, हे सकल सुर संसेव्य म्हणजे सगळे सुर सगळे देव कायम तुझं जल राशन करीत असतात. आणि अशा या गंगा माते तुझ्या या जलाच्या दर्शनाने माझे त्रिविध ताप दूर होऊ दे, माझी पाप सगळी जळून जाऊ दे, माझ्या मनोजाड्याचा नाश होऊ दे, माझी जी मूढ बुद्धी आहे त्या मूढ बुद्धीचा सुद्धा नाश होऊ दे, असं जगन्नाथ पंडित पुन्हा 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 मातेला सांगताय. आणि अशा तऱ्हेने पुढे आता आचार्यांनी सुद्धा हाच आशय त्यांच्या गंगा स्तोत्रामध्ये म्हटलेला आहे, सांगितलेला आहे. ते असं म्हणतात रोगम शोकम तापम पापम हरमे भगवती कुमति कलाकम त्रिभुवन सारे वसुधा हारे तुमसी गतिर्मम खलु संसारे. जय जय गंगे मातर गंगे जय जय जाह्नवी करुणा पांगे. गंगा मैया की जय. तोच आशय शंकराचार्यांनी म्हटलंय. तू माते तुझं दर्शन घेतलं की काय होतं, आमची कुमती ती निघून जाते आणि म्हणजे रोग शोक ताप पाप म्हणजे त्रिविध तापांचा नाश होतो. आणि संपूर्ण म्हणाले त्रिभुवनांचं सार तू आहेस, म्हणजे त्रिभुवनांचं बल तू आहेस. आपण बघितलं गंगा मैया आहे, पाणी आहे म्हणून आपल्या पोटाची सोय होते, आपल्या पाणी पिण्याची सोय होते, सगळ्या गोष्टींची सोय तिच्यामुळे होते. म्हणून म्हटले तू त्रिभुवनाचं सार आहे, म्हणजे तू त्रिभुवनाचं बल आहेस. आणि म्हटलेलं आहे वसुधा हारे, तू वसुधेचा हार आहेस, वसुधेच्या गळ्यातला तू हार आहेस गंगा माते असं म्हटलेलं आहे. आणि मनाला शांतता देणारी आहेस. आणि खरोखर या संसारात तूच माझी गती आहेस, तूच माझी एकमेव आधार आहेस. तमसी गतिर्मम खलु संसारे, तूच एकमेव मला आधार आहेस. म्हणजे जे जगन्नाथ पंडित म्हणतायत तेच आचार्य सुद्धा म्हणतायत की तूच एकमेव माझा आधार आहेस असं सांगितलं.
आता पुढे आपले जगन्नाथ पंडित काय स्तुती कशी करतायत बघूया. अपिप्राच्यं राजं तृणमिव परित्यज सहसा विलोलद्वानीरं तव जननि तीरं श्रितवतां सुधातस्वाधीय सलिलभरमातृप्ति पिबतां जनानामानन्द परिहसति निर्वाण पदवीं गंगा मैया की जय. जगन्नाथ म्हणताय, माते मी तर खूप सामान्य आहे ग, मी खूप सामान्य आहे, मी तुझ्या काठावर येऊन बसलोय, तुला अनन्य भावाने शरण आलो आहे. पण मी आलोय असं नाही तर कितीतरी राजे सुद्धा तुझ्या काठावर येऊन राहतात. आपली प्राज्यम राज्यम मोठे मोठे साम्राज्यशाली राजे सुद्धा तुझ्या काठावर येऊन बसतात. तृणमिव परित्यज सहसा त्यांच्या राज्याचा त्याग करतात, त्यांच्या राज्याचा सकल धनाचा ऐश्वर्याचा त्याग करतात आणि तुझ्या काठावर येऊन म्हणतात मी तर काय सामान्यच आहे असं जगन्नाथ पंडित म्हणतात. आणि काय करतात, विलोलद्वानीरम तव जननी तीरम श्रितवताम, तुझं जे जल आहे ते जल ते प्राशन करतात माते. आणि छानपैकी तुझं जल कसं आहे, अमृतांगुली गोड, सुधात स्वादीय, सुधात म्हणजे अमृत, अमृताप्रमाणे स्वादिष्ट आहे, अमृतापेक्षाही गोड आहे. आणि सलिलभरी मातृप्ती पिबता, आणि ते जल अमृतापेक्षा मधुर असं जल हे सगळे राजे लोक प्राशन करतात आणि त्यांना तृप्ती, ते प्यायल्यावर पिबताम प्यायल्यावरती त्यांना खरोखर मनाला तृप्ती मिळते, मन त्यांचं शांत होतं. आणि काय होतं, जनानाम आनंद परिहसति निर्वाण पदवी, आणि मग त्यांना आनंद प्राप्त होतो. कुठला आनंद प्राप्त होतो, तो मोक्षापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आनंद प्राप्त होतो. ते म्हणतात आम्हाला मोक्ष नकोस, आम्ही इथेच राहतो, कारण तुझं जल इतकं मधुर आहे, त्याच्यातच आम्हाला जो आनंद मिळतोय ना, कारण तुझं जल इतकं मधुर आहे, इतकं सुंदर आहे, ते जल आम्ही पित राहतो असं हे राजे म्हणतात. म्हणजे बघा कुणाला आता इथे जगन्नाथ पंडितांनी आणलेलं आहे, बघा राजांना सुद्धा आणलेलं आहे. आता कुणाला आणलेलं आहे जगन्नाथ पंडितांनी या गंगेच्या काठावर, बघूया पुढच्या श्लोकामध्ये. जगन्नाथ पंडित असं म्हणतात, प्रभाते स्नातीनां नृपति रमणीनां कुचतटी गतो यावन्मातर मिलति तव तोयै मृगमदः मृगास्तावद्वैमा निकषत सहस्रै परिवृता विशन्ति स्वच्छन्दं विमलवपुषो नन्दनवनं गंगा माता की जय. आता कुणाला आहे बघूया. राजे आले, मी तर आलोच आहे. आता म्हणताय प्रभाते स्नातीनां नृपति रमणीनां उच्चतटी. नृपती रमणीनां म्हणजे राजस्त्रिया, त्या राजांच्या पत्नी राजस्त्रिया प्रभातकाळी येतात. आणि कशासाठी येतात, स्नातीनां म्हणजे स्नान करायला येतात, तुझ्या जलामध्ये स्नान करायला राजस्त्रिया येतात. आणि काय होतं मग, त्यांनी म्हणाले त्यांच्या देहाला अशी सुंदर उटी लावलेली असते, उटी लावलेली असते. ती उटी त्या जलामध्ये उतरते, ती उटी त्या जलामध्ये उतरते. आणि उटी कुठली असते म्हणाले, तर म्हणाले जो कस्तुरी मृग असतो ना, त्याच्या नाभीमधली ही कस्तुरी असते, त्याची ही उटी असते, त्याची ही उटी असते. म्हणून म्हणले गतो यावन मातर मिलती तव तोये मृगमदः, ती सगळी उटी तुझ्या पाण्यात तुझ्या जलात उतरते. आणि काय होतं, त्यामुळे त्या उटीचा त्या कस्तुरीचा स्पर्श तुझ्या जलाला होतो. आणि काय होतं माते, तू त्या मृगांना ज्यांच्या नाभीमधली ही कस्तुरी असते त्या मृगांना तू नंदनवनात पाठवतेस देवांबरोबर, असं करतेस तू माते. त्या मृगांना माहिती तरी आहे का तू, त्याला काही कल्पना तरी आहे का, काही नाही. विशांती स्वच्छंद विमल वपुषो नंदनवनम, पण त्यांना काही माहितीये का की गंगा माता कोण आहे, कशी आहे, ती काय करते, काही माहिती नाही. त्यांना काही कल्पना नाही, ते अनभिज्ञ आहेत तुझ्या बाबतीत. ते तुझ्या काठावर आले सुद्धा नाही, त्यांनी तुझं दर्शनही घेतलं नाही, तुझ्या जलात स्नानही केलं नाही, तुझं जल प्यायलं पण नाही, तरी सुद्धा तू त्यांना नंदनवनात पाठवून देतेस आणि ते स्वच्छंदाने तिथे राहतात.
म्हणजे इतका तुझा महिमा आहे की त्यांची नुसती नाभीतली कस्तुरी राजस्त्रियांच्या अंगावरून तुझ्या जलात पडली, जलाला स्पर्श झाला तरी सुद्धा तू त्या मृगांना मुक्त करतेस, नंदनवनात पाठवून देतेस असं म्हटलेलं आहे. म्हणजे इतका तुझा महिमा आहे की ते तुझ्या पुढे आले नाहीत, नतमस्तक झाले नाहीत, काही नाही. मग माते, अगं माते, मी तर तुझ्या समोर येऊनच बसलोय ना ग. मग मी तर येऊन बसले, त्या मृगांना सुद्धा तू मुक्ती देतेस, त्या मृगांना सुद्धा तू मुक्ती देतेस, मग मला का नाही देणार माते? तू नक्कीच मला मुक्ती देशील. मी कितीही पापी असलो तरी तू माझ्या पापांचं हरण करशील. माझ्या ताप तू कारण काय पाप हरिणी आहेस, तू नक्कीच माझ्या पापांचं हरण करशील आणि मला मुक्ती देशील याची मला खात्री आहे. असं पुन्हा 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 आपले जगन्नाथ पंडित या मातेला सांगतायत काय की माते तू नक्कीच मला मुक्ती देशील, कारण तो तुझा स्वभाव आहे. नुसती त्या मृगांची कस्तुरी तुझ्या पाण्यात पडली, ते इकडे आले नाही तरी सुद्धा तू त्यांना मुक्ती दिलीस, नंदनवनात पाठवून दिलंस, मग मला तर तू मुक्ती नक्कीच देशील ही मला खात्री आहे. असं मातेलाही पटवतायत आणि आपल्यालाही पटवत आहेत. आणि याच्या पुढे आता गंगा लहरीमध्ये जगन्नाथ पंडित म्हणतायत, स्मृतं सद्य स्वांतं विरचयति शांतं सकृदपि प्रगीतं यत्पापं झटिति भवतापं च हरति इदं तद्गङ्गेति श्रवणरमणीयं खलु पदं मम प्राणप्रान्ते वदन कमलान्तर्विलसतु गंगा मैया की जय. आता पुन्हा जगन्नाथ पंडित गंगा मैयेच्या नामावरती आलेले आहे. ते असं म्हणतायत, तुझं नाम किती श्रवणीय आहे, मधुर आहे, श्रुती मधुर आहे, म्हणजे श्रुतींना खूप गोड वाटतं असं म्हटलंय. स्मृत सद्य स्वांत विरचेति शांतम सकृदपि, तुझं नाम जे आहे ते अतिशय सुंदर आहे, मधुर आहे. ते जर घेतलं तर आमच्या हृदयाला स्वांतम विरचयति शांतम, आमच्या हृदयाला शांती मिळते. असं तुझं गोड नाम आहे, मधुर नाम आहे. त्यामुळे काय होतं, प्रवीतम यत् पापम झटिति भवतापम च हरति. झटिति म्हणजे झटकन, पटकन, सुंदर शब्द झटिति. आपला शब्द म्हणूनच आलाय, आपली भाषा संस्कृत प्रचुरच आहे ना, मराठी शब्द त्याच्यावरूनच आलेले. झटिति झटकन, झटकन तू आमच्या पापांचं क्षालन करतेस आणि आमच्या तापाचं हरण करते, भवतापाचं हरण करतेस असं म्हटलंय. इदं तद्गंगेति श्रवण रमणीयं खलु पदं. आणि हे नाम जो घेतो त्याला तू ते रमणीय म्हणजे ते जे पद आहे, परमपद आहे, ते तू प्राप्त करून घेतेस. आणि जर माते मम प्राण प्रांते वदन कमलांतर विलसतु, माझ्या प्राणाचा म्हणजे माझा अंत समयाला, मरण समयाला, की त्यावेळेला माझ्या मुखात तुझं नाम येऊ दे. म्हणजे काय होईल, मला नरकाची प्राप्ती होणार नाही, मला स्वर्गाचीच प्राप्ती होईल, तर मग मोक्ष तरी मिळेल. आणि म्हणून मी तुझ्या इथे आलेलो आहे, कारण मी पुन्हा तेच ते सांगतायत की मी खूप पापी आहे. ही त्यांना जाणीव आहे की खरोखरच माझ्या हातून खूप पाप घडलेले, मी खूप पापी आहे माते. पण तुझं नाम अतिशय श्रवणीय आहे, मधुर आहे, ते कानावर पडलं तरी माझे भवताप दूर होतात. आणि ज्या वेळेला माझा अंतकाल येईल त्यावेळेला तुझं नाम माझ्या मुखात येऊ दे. वदन कमलांतर विलसतु, माझ्या मुख कमलात येऊ दे, अशी मागणी आता जगन्नाथ पंडित म्हणतात. श्रोते हो, आपल्या सगळ्यांची हीच इच्छा असते की नाही, की शेवटच्या क्षणी भगवंतांचं नाम मुखात यावं, त्याचं स्मरण यावं. आणि इथे जगन्नाथ पंडित दोन्ही गोष्टी आपल्याला सांगतायत बरं का, स्मृतं सत्य आणि शेवटी म्हणतायत वदन कमलांतर विलासतु. म्हणजे तुझं स्मरण व्हायला पाहिजे आधी, तुझं आधी स्मरण व्हायला पाहिजे आणि तुझं उच्चारणही व्हायला पाहिजे, तुझ्या नामाचं उच्चारणही व्हायला पाहिजे. दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत असं थोडक्यात जगन्नाथ पंडित आपल्याला शिकवत आहेत. बघा, ज्या वेळेला एखाद्या माणसाचं निधन होतं त्यावेळेला आपण त्याच्या मुखात शेवटी गंगा घालतो, गंगेचं जल घालतो, तुळशीपत्र ठेवतो का, की याला मुक्ती मिळावी. इतकं गंगेचं जल पवित्र आहे असं सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच आपले भीष्माचार्य सुद्धा म्हणतायत, श्री गंगाजी का तट हो, मला मरण कुठे येऊ दे, गंगेच्या काठावर येऊ दे. अहो, गंगा मैया तर त्यांची माताच आहे, गांगेय भीष्माचार्य गंगेचे पुत्र आहेत. म्हणून म्हणतायत श्री गंगाजी का तट हो, जमुना का वंशी वट
हो मेरा सावला निकट हो, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले. ये मला मैयेच्या काठात जाऊ देत आणि गोविंदा तुझं नाम येऊ दे. तीच याचना, तीच भावना इथे आपले जगन्नाथ पंडित व्यक्त करतायत की माते शेवटच्या क्षणी तुझं नाम माझ्या मुखात येऊ दे आणि तुझं स्मरण मला अखंड अखंड होऊ दे, म्हणजे माझे भवताप दूर होतील आणि अर्थातच मला मोक्षाची प्राप्ती होईल, स्वर्गाची प्राप्ती होईल असं सांगितलेलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणतायत, आता एक वेगळ्याच लोकांना इथे आणलंय बरं का, गंगेच्या काठावरती. कोणाला आणलंय बघा. कोण कोण आले आतापर्यंत? जगन्नाथ पंडित तर आलेलेच आहेत, राजे आलेले आहेत, राणी आलेले आहेत, मृग आले नाहीत तरी त्यांना मुक्ती मिळालेली आहे. आता कोण आले बघूया. यदंत खेलंतो बहुलतर संतोष भरिता, नकाका नाकाधीश्वर नगर साकांक्ष मनसा, निवासा लोकानां जनि मरण शोकापहरणं, तदत्तत्ते धीरं श्रम शमन धीरं भवतु नः. गंगा मैया की जय. तुझ्या काठावर जो कोणी येईल ना त्याला परत जावंसच वाटतं, असा आशय या श्लोकाचा आहे. कोणी येऊ दे. मग कोण आले आता? यदंत खेलंतो बहुलतर संतोष भरिता. कोण आलेले आहे तुझ्या काठावर आणि खेळतायत, उडतायत, म्हणजे पक्षी आहेत. कावळे आलेले आहेत तुझ्या काठावर. कावळे आले तुझ्या जलामध्ये छान म्हणाले ते अशी छान जलक्रीडा करतायत, पाणी उडवतायत इकडे तिकडे आपल्या पंखांनी आणि मस्त मजेत आहेत, संतोष भरिता, आनंदात आहेत म्हणाले. आणि ते काय म्हणतायत? न काका नाकाधीश्वर नगर साकांक्ष मनसा. त्यांना हे तुझा तीर, हे तुझं जल सोडून कुठे जावंसं वाटत नाही. जरी इंद्राच्या नगरीत जायला मिळालं तरी ते म्हणतात नको इंद्रा, आम्ही तुझ्या नगरीत येणार नाही. इथे सुद्धा एक दंतकथा आहे बरं का. ती कथा ह्याच्यातून ते आपल्याला सांगतायत. अशी एक दंतकथा सांगितलेली आहे की गंगेचं जल आहे, छान उडतंय, छान तुषार उडतायत, लाटा अशा लहरी आपण म्हणूया, गंगा लहरी अशा छान चाललेल्या आहेत, वेगाने प्रवाह चाललेला आहे. आणि त्याच्यात असे खरंच कावळे खेळत होते, जलक्रीडा करत होते, आनंदाने मस्त मजेत होते. आणि त्याच वेळेला काय झालं, वरून एक विमान चाललं होतं आणि त्या विमानात कोण होता? इंद्र होता, इंद्र देवता होती. आणि त्या इंद्र देवतेने बघितलं, गंगेच्या जलाकडे बघितलं, गंगेचं दर्शन घेतलं. आता म्हणाले उतरूया थोडस इथे गंगेच्या काठावर. म्हणून इंद्र देवता खाली उतरली आणि त्यांनी बघितलं हे सगळे कावळे आहेत. इंद्र देवता म्हणाले अरे वा किती छान खेळताय, चला म्हणाले माझ्या विमानात बसून मी तुम्हाला इंद्रपुरीला नेतो, अमरावतीला माझ्या, चला तिथे तर अजून खूप मज्जा आहे म्हणाले, तिथे तर अजून खूप मज्जा आहे म्हणाले. तेव्हा त्या कावळ्यांनी म्हणाले एका क्षणाचाही विचार केला नाही. लगेच ते म्हणाले निवासा लोकानां जनि मरण शोकापहरणं, तदेतत्ते तीरं श्रम शमन धीरं भवतुना. म्हणाले अरे तुझं इंद्रनगरी छे म्हणले, तिथं काय म्हणाले ज्यांचं पुण्य भरपूर साठतं ना ते तुझ्या स्वर्गात येतात, पण त्यांचं पुण्य क्षीण झालं की पुन्हा खाली ढकलून देतात. क्षीणे पुण्ये आपली माहितीच आहे, मर्त्ययंती विशांती काय आपण म्हणतोच. या मर्त्य लोकात पुन्हा यावंच लागतं. नको नको म्हणाले, त्यापेक्षा गंगेचा काठच उत्तम आहे, आम्ही इथंच राहतो. कारण का हे मये तू जनी मरण शोकापहरणं, तू त्यासाठी इथं आलेलीस. तुझ्या काठावर निवासल लोकांना, तुझ्या काठावर जे लोक येतात त्यांचं तू जनन मरण दूर करतेस, त्यांची पाप तू दूर करतेस. आणि अशा तऱ्हेने हे तुझं जे जल आहे हे जल माझा सगळा श्रम दूर करू दे, असं मागणं जगन्नाथ पंडित गंगा मातेकडे मागतायत. श्रम झालेत का? छळ झालेलाच आहे, तो श्रमच आहे. बरोबर आहे, आपण सुद्धा श्रमतोच ना, दिवसभर काम करून श्रमतोच की नाही. आता एवढं आयुष्य घेऊन आम्ही खूप दमलो आता असं म्हणतोच ना. पण हे एका आयुष्यातलं नाही दमणं बरं का. इथं त्यांचा अर्थ काय आहे, तदेतत्ते धीरं श्रम शमन धीरं भवतु नः. अनेक जन्म आपले झालेच की नाही, हा एकच जन्म झालाय का?
आतापर्यंत अनेक जन्म झालेले, त्या अनेक जन्मामधून खूप श्रम झालेले आहेत, आपल्याला माहिती नाहीये पण झालेले आहेत. त्या सगळ्या श्रमांचा परिहार म्हणजे याच जन्मातल्या श्रमाचा परिहार होतो असं नाही, तर अनेक जन्मांच्या श्रमांचा परिहार तुझ्या काठावर आलं, तुझं दर्शन घेतलं, तुझं जलप्राशन केलं, तुझ्या जलामध्ये स्नान केलं, तर सगळ्या श्रमांचा परिहार होतो. म्हणजेच जनन मरणांचं संपुष्टात येतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे सगळं नाश होतं असं जगन्नाथ पंडित सांगतायत. आणि ते कावळे काय म्हणाले होते, अरे तुझी इंद्रपुरी मिळावी ना म्हणून लोक तप ध्यान दान सगळं करतात, त्याची काही जरुरी नाही म्हणले, आम्ही आपल्या इथे बरे, आम्हाला तप करायचं नाही, दान करायची नाही, आणि तुझं म्हणले इंद्रलोक पण नको, तुझी अमरावती आम्हाला नको, आम्ही इथे छान आहोत, म्हणजे मज्जा करत आहोत, तुझ्या स्वर्गापेक्षा हा गंगातट श्रेष्ठ आहे असं त्या कावळ्यांनी इंद्रदेवतेला सांगितलेलं आहे. म्हणजे कावळ्यांना सुद्धा एवढी बुद्धी आहे आणि ते कावळे सुद्धा इथे छान आनंदात खेळतायत असं जगन्नाथ पंडित आपल्याला सांगतायत. पुढे आता म्हणतायत, नयत् साक्षात् वेदैरपि गलित भेदैरवसितं न यस्मिन् जीवानां प्रसरति मनो वागवसरः निराकारं नित्यं निज महिम निर्वासिततमो विशुद्धं यत्तत्त्वं सुरतटी तत्त्वं न विषयः गंगा मैया की जय. आता अतिशय महत्वाचा विषय इथे जगन्नाथ पंडितांनी मांडलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की साक्षात वेद सुद्धा ज्याचं वर्णन करू शकत नाही, नेती नेती असं म्हणतात, अनुमानेन अनुमानेन आम्हाला तुझं वर्णन करता येत नाही, असं जे ब्रह्मतत्व, असं जे ब्रह्मतत्व की जे ब्रह्मतत्व या सामान्य जीवांना त्यांच्या मनोवाणीच्या पलीकडे असतं, त्यांच्या वाणी परत फिरते असं म्हटलेलं आहे. ते सुद्धा त्यांच्या वाणीने त्या ब्रह्माचं वर्णन करू शकत नाही, मनामध्ये विचारही करू शकत नाही, असं ते परब्रह्म तत्व ते तूच आहेस असं पुढे म्हणताय. जे परब्रह्म तत्व आहे तेच तू आहेस असं म्हटलेलं आहे पुढे जगन्नाथ पंडितांनी. आणि आचार्यांनी सुद्धा असंच म्हणले, भागीरथी सुखदायिनी मातस्तव जल महिमा निगमे ख्यात नाहं जाने तव महिमानं पाहि कृपामयी माम ज्ञानं पाहि कृपामयी माम ज्ञानं जय जय गंगे मातर गंगे जय जय जान्हवी करुणापांगे असं आचार्य म्हणतात. तू काय आहेस भागीरथी, तू सुखदायिनी आहेसच, तुझा जलाचा महिमा इतका आहे की निगमे ख्यात. निगम म्हणजे वेद सुद्धा त्याची कीर्ती करू शकत नाही, त्याच्याबद्दल बोलू शकत नाही असं म्हणते. नाहं जाने तो महिमा, तुझा महिमा ते जाणू शकत नाही, आम्ही सुद्धा जाणू शकत नाही. हे माते पाहि कृपामयी माम ज्ञान, आमचं अज्ञान तू दूर कर. म्हणजे आचार्यांनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे की तू कोण आहेस, ब्रह्मस्वरूपिणी आहेस. आणि आपले परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी त्यांनी सुद्धा जे गंगाष्टक केलेलं आहे त्यात सुद्धा त्यांनी थोडासा हाच विषय इथे मांडलेला आहे. ते असं म्हणतात, त्रितापग्नि ऐसे निज बिरुद तू पाळी सदये, त्रितापग्नि ऐसे यशदी तव सांभाळी सुनये, अये योगी ध्येये निगम गण गेये श्रितभगे, मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे गंगा मैया की जय. मला तारी गंगे हे सगळ्यांनीच म्हटलेलं आहे, तू मला तारून दे, माझा तू पापांचा हरण कर असं सगळ्यांनीच म्हटलेलं आहे. इथं त्यांनी असं म्हणले की तू त्रिताप दूर करणारी आहेस, हे तुझं बिरुद आहे ते तू पाळ, ते वचन तू पाळ, बिरुद म्हणजे वचन तू पाळ, आणि हे यश पण तुझं तू सांभाळ असं टेंबे स्वामी म्हणतात. आणि पुढे म्हणतात, आये योगी ध्येय, आई आई म्हणजे आई, आई तू कशी आहेस, योगी ध्यान करतात अशी तू आहे, जिचं ध्यान करतात अशी गंगा मैया तू आहेस. निगम गण गेये, निगम पुरत आलं की वेद सुद्धा तुझं वर्णन करू शकत नाही, श्रित भगे. इथे सुद्धा म्हणजे जे आपल्या कोणी आपल्या जगन्नाथ पंडितांनी जो विषय मांडलेला आहे की ते तत्व तू आहेस, कुठलं ब्रह्मतत्व तू आहेस तेच तू आहेस. श्रित भगे, जे गुण आहेत भगवंतांचे, जे गुण आहेत, जी भगवंतांची लक्षणं आहेत ती तुझ्यात आहेत, तू सुद्धा भगवती आहेस असं म्हणलेलं आहे. मग कसं आहे परब्रह्म तत्व, त्याचा थोडासा आपण विचार करूया.
म्हणजे जगन्नाथ पंडितांनी सुद्धा सांगितलेलं आहे. पुढच्या 2 चरण राहिलेत आपले, फक्त पहिले 2च घेतले. मध्येच आपण आचार्यांचा श्लोक घेतला, टेंबे स्वामींचा घेतला, कारण आशय तोच होता. आता उरलेले 2 चरण काय आहेत की कशी आहेस तू, ते ब्रह्मतत्व तू आहेस. मग हे ब्रह्मतत्व कसं आहे? निराकारम नित्यम निज महिम निर्वासित तमो विशुद्धम यत् तत्वम सुरतटिनी. सुरतटिनी, सुर म्हणजे देव, देवांची नदी. सुरतटिनी तत्वम न विषयः, तू विषय नाहीयेस, म्हणजे उपभोगाचा विषय नाहीयेस. तू काय आहेस? ते परब्रह्म तत्व आहेस. पण श्रोते हो, आपण मात्र गंगा मैयेला आपला उपभोगाचा विषयच मानतो. म्हणजे कसं, जातो, पाणी आहे, चला पाणी काय करायचं असतं, स्नान करायचं असतं, प्यायचं असतं, एवढाच भाग आपल्याला माहिती. ते ब्रह्मतत्व आहे आपल्या लक्षात येत नाही, आपण तिला विषय समजतो. म्हणून म्हटलं आहे ते तत्व तू आहेस, तू विषय न विषय, तू खरं उपभोगाचा विषय नाही. की विषय कसे असतात? अशाश्वत आहेत, ते काय कायम राहणार आहेत का? नाही. तसा तू विषय नाहीस, उपभोगण्याचा विषय नाहीस. म्हणजे तू कशी आहेस? नित्य आहेस, निराकार आहेस. कशी आहे ती नित्य आहे? तर पहिलं सांगितलेलं आहे की तू अद्वैत तत्व आहेस. अद्वैत तत्व म्हणजे काय? की ज्याच्या मनामध्ये कुठलाही भेदभाव नाही, असं परब्रह्म तत्व आहे की नाही. कुणीही त्याला शरण गेलं तरी ते त्याला जवळ करतं परब्रह्म तत्व. तशीच तू आहेस. आपण बघितलं, कावळे आले त्यांनाही जवळ केलं, ते मृग आले नाही त्यांची कस्तुरी पडली तरी त्यांना जवळ केलं. म्हणजे गंगा मातेकडे द्वैत भाव आहे का? भेदभाव आहे का? नाही. म्हणून म्हटलेलं आहे की तू अद्वैत आहेस. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय जाय जाय जैसा. हो की नाही? पाणी कशातही मिसळतं, सगळ्यांना आपलं करतं, सगळ्यांमध्ये ते मिसळतं, कुणाला असं वेगळं करत नाही असं सांगितले. म्हणजे तुझ्याकडे कुठलाही भेद नाही. आणि म्हणाले तुझं वर्णन कितीही केलं तरी सुद्धा कमीच आहे. वेद सुद्धा म्हणजे लोकांची वाणी सुद्धा मौन होते. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मननासह, असं म्हणते. मन आणि वाणी तिथून परत फिरतं, ते वर्णन करू शकत नाही. असंच तुझं तत्व आहे, म्हणजे तेच तत्व तू आहेस. आता कसं आहे परब्रह्म तत्व? निराकार. आकार आहे का त्याला? नाही. मग गंगा मैया आकार नाहीये. बघा ती एका थेंबात दिसते, कधी प्रवाहात दिसते, कधी वाकडी दिसते, कधी खूप मोठा प्रवाह दिसतो, कधी धबाधबा आपली अशी त्या पर्वतावरून कोसळत असते. म्हणजे वेगवेगळी रूप आहेत, वेगवेगळे आकार आहेत. म्हणजे ती मूळ कशी आहे? निराकार आहे. म्हणजे त्या परब्रह्म तत्वाचं निराकारत्व हा जो गुण आहे, हा गुण सुद्धा या गंगा मातेकडे आहे, असं आपले जगन्नाथ पंडित सांगतात. पुढे म्हणतायत की तू स्वयंप्रकाशी आहेस. परब्रह्म तत्व कसं आहे? स्वयंप्रकाशी. स्वतःचा प्रकाश ज्याला असतो ना, स्वयंप्रकाशीचा अर्थ काय? जो दुसऱ्यांच्या पापांचं हरण करू शकतो स्वतःच्या प्रकाशाने. आपण करू शकतो का कुणाचा पाप हरण? नाही करू शकत, नाही करू शकत. पण जे दुसऱ्याच्या पापांचं हरण करू शकतात तेच स्वयंप्रकाशी असतात, असं परब्रह्म तत्व आहे. आणि गंगा मैया काय करते? आजपर्यंत युगानुयुगे सगळ्या पापांचं हरणच करते ना, लोकांच्या पापांचं हरण करते. म्हणजेच तू कोण आहेस? ते स्वयंप्रकाशी तत्व मैये तूच आहेस. म्हणजे आता त्या परब्रह्म तत्वाचं आणखीन एक लक्षण गंगा मैयेला लागू पडलं. आणि कशी आहेस? विशुद्ध आणि पावनी तर आहेस. आपण बघितलं ती कशी पावन आहे. ब्रह्मदेवांच्या हाताचा स्पर्श झालेला आहे, नंतर विष्णूंच्या चरणांचा स्पर्श झालेला आहे, भगवान महादेवांच्या मस्तकाचा स्पर्श झालाय. म्हणजे ती पावनच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती अनादि अनंत आहे. भगीरथाने आणली म्हणून इथं आहे का ती? नाही. ती अनादि अनंत आहे. तर त्याच्यासाठी असं सांगितलं जातं. ती अनादि अनंत कशी आहे हे आपण थोडस समजून घेऊया. ज्या वेळेला भगवंतांनी वामन अवतार घेतला, भागवतातली कथा आपल्याला माहिती आहे, बलिराजासाठी वामन अवतार ज्या वेळेला घेतला आणि मग बलिराजाला सांगितलं की मला फक्त 3 पावलं जमीन हवी आहे. आणि मग बलिराजाने मान्य केलेलं आहे आणि दानाचं उदक असं पडलं हातावर. आणि त्या क्षणी भगवंताने त्रिविक्रम रूप घेतलेलं आहे, असं प्रचंड रूप घेतलेलं आहे आणि 1 पाऊल उचललेलं आहे आणि ते महान असं मोठं पाऊल त्यांनी भूमंडळावर ठेवलेलं आहे. सगळं भूमंडळ व्यापलं गेलं. आपल्याला सगळ्यांना ती कथा माहिती आहे. दुसरं पाऊल उचललं आणि ते नभोमंडळावरती ठेवलं. नभोमंडळावरती ठेवलं. पण नभोमंडळावरती पाऊल ठेवताना, उचलताना काय झालं? भगवंतांच्या पावलाच्या अंगठ्याचं नख त्या ब्रह्मांडाच्या कवचाला लागलं.
आपल्याला माहितीये अनंत कोटी ब्रह्मांड नायक, म्हणजे या जगात फक्त हे आपलं एकच ब्रह्मांड आहे का? एकच ब्रह्मांड आहे का? नाही, अनंत कोटी आहेत. म्हणजे त्यावेळेला ज्यावेळेला वामन अवतारात भगवंतांनी पाऊल उचललं त्यावेळेला त्यांचा स्पर्श आपलं हे जे ब्रह्मांड आहे ना याच्या कवचाला लागलं आणि तिथे टवका उडाला. लक्षात घ्या, एक अंड आहे समजा, त्याला टवका उडाला, काय झालं तर बाहेर जे जलोदक होतं, म्हणजे असं म्हणतात की ते जे जल आहे ते जल आत आलं. म्हणजे हे सगळं ब्रह्मांड, सगळी जी ब्रह्मांड आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, ही अनंत कोटी ब्रह्मांड एका जलामध्ये अशी फिरतायत, असं लक्षात घ्या तुम्ही, एका जलात फिरतायत. त्यामुळे ते जे बाहेरचं जल होतं ते गर्भोदकाप्रमाणे त्या ब्रह्मांडात शिरलं, त्याने प्रवेश केला आणि विष्णूंच्या चरणांना स्पर्श झाला, म्हणून त्या जलाला विष्णुपदी असं म्हणतात. म्हणजेच ही गंगा आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच ही कशी आहे? अनादी आणि अनंत. ही काही आत्ताच आलेली भगीरथाने आणली म्हणून नाहीये, ती आहेच आहे. ही सगळी ब्रह्मांड तिच्यातच फिरतायत, ही सगळी ब्रह्मांड तिच्यातच फिरतायत, हे लक्षात घ्या. आपण अगदी सुरुवातीला मी पहिल्यांदा सांगितलं की हे जे सगळ्या नद्यांचं पाणी आहे ते सुद्धा गंगा मैयेचंच पाणी आहे. कारण गंगा मैयेच्याच पाण्याचं बाष्पीभवन होतं, त्यातून ढग निर्माण होतात आणि त्या ढगातूनच पाणी पडतं. म्हणजेच गंगा मैया ही कशी आहे? अनादी आहे आणि अनंत आहे. आणि अशी ही गंगा मैया देवलोकी गेली म्हणून तिला सुरधुनी असं म्हणतात किंवा सुर नदी असं म्हणतात. आणि त्यानंतर भगीरथाने तिला पृथ्वी तलावर आणली म्हणून तिला भागीरथी असं नाव पडले. थोडक्यात काय, जगन्नाथ पंडितांनी काय म्हटलेलं आहे की ते परब्रह्म स्वरूप तू आहेस. कसं? नित्य निराकार निज महिम्यात असणार असं ते स्वरूप आहे, ते तूच आहेस, दुसरं कोणीही नाही असं ते म्हटले. आणि आचार्यांनी सुद्धा तिला पूर्ण ब्रह्मस्वरूपे असं संबोधन दिलेलं आहे. आणि म्हणजे थोडक्यात ती जरी निर्गुण निराकार असे ना तरी सुद्धा असं सांगितलेलं आहे की आपल्याला निर्गुण निराकार रूप डोळ्यासमोर येत नाही ना, म्हणून प्रत्येक वेळा भगवंतांनी वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत, हो की नाही? त्याशिवाय आपण सगुणाची उपासना करू शकत नाही ना, त्याशिवाय सगुणातूनच निर्गुणापर्यंत पोहोचायचंय, म्हणून सगुण अवतार घेतले. त्याप्रमाणे म्हणाले गंगा मातेने सुद्धा सगुण रूप धारण केलेलं आहे. केवळ आपल्या भक्तांना पूजा करता यावी, त्यांच्या मनामध्ये कुठलं तरी एक रूप यावं याकरता गंगा मातेनं सुद्धा सगुण रूप धारण केलेलं. कसं आहे ते सगुण रूप? तर त्याचं असं वर्णन केलेलं आहे की सगळ्यात प्रथम म्हणजे तिची कांती अतिशय सुंदर आहे, शरद ऋतूतल्या चंद्राप्रमाणे शुभ्र आहे. कुणाची कांती? गंगा मातेची. कारण गंगा मैया आली कुठून? महादेवांच्या मस्तकावरून खाली उतरली त्यावेळेला चंद्राचा स्पर्श तिला झालेला आहे, त्यामुळे ती शुभ्रता, धवलता, शीतलता चंद्राची तिला मिळालेली आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? तिच्या मस्तकावर चंद्राची कोर आहे बरं का. गंगा मातेच्या मस्तकावर सुद्धा चंद्राची कोर शोभून दिसते. आणि तिचे केस कसे आहेत? काळे भोर असे केस आहेत. कपाळावरती कुंकुम तिलक लावलेला आहे, तो कसा आहे? कस्तुरी मिश्रित असा कुंकुम तिलक सुंदर लावलेला आहे. तिचं मुख कसं आहे? प्रसन्न आहे आणि स्मित हास्य ती करते, अशी रागावलेली कधीच दिसत नाही. आणि म्हणाले चतुर्भुज रूपात आहे. बघा सगुण रूप डोळ्यासमोर आणा गंगा मैयेचं. आता गंगा दशहरा चालू आहे ना, तिचं रूप डोळ्यासमोर आणा. चतुर्भुज रूप आहे. कसं आहे म्हणाले? उजव्या बाजूला 2 हात, डाव्या बाजूला 2 हात. उजव्या बाजूचा जो वरचा हात आहे त्याच्यात अमृताचा कलश आहे आणि डाव्या बाजूच्या हातामध्ये तिने कमल घेतलेला आहे. उजव्या बाजूचा खालचा हात जो आहे तो म्हणाले अभय मुद्रा आहे आणि म्हणाले डाव्या हात बाजूचा खालचा हात आहे तो वर मुद्रा आहे. अशा या 4 हातांचं वर्णन केलेलं आहे. नंतर म्हणाले तिचं वस्त्र कसं आहे? तिचे कुठलं वस्त्र परिधान केले? तर शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे. अमृताच्या धारेप्रमाणे शुभ्र वस्त्र धारण केलेलं आहे. म्हणजे तिच्या सगळ्या लाटा अमृतमयच आहेत ना, तेच तिचं वस्त्र आहे असं सांगितलं. आणि मग म्हणाले गळ्यामध्ये मौक्तिकाच्या माळा घातल्यात, पांढऱ्या शुभ्र मौक्तिकाच्या माळा घातलेल्या आहेत. आणि तिचं वाहन कोण आहे? तर म्हणाले पांढरी शुभ्र सुसर हे तिचं वाहन आहे. नर्मदा मैयेचं पण वाहन सुसरच आहे. तिची पांढरी शुभ्र सुसर हे या गंगा मैयेचं वाहन आहे. आणि असंही सांगितलं जातं की तिचं वाहन सुसर आहे. सुसर कशी आहे? क्रूर असते ना,
म्हणून या गंगा माता या सुसरीवर बसते, म्हणजे तिच्यावर जय मिळवलाय. ती कशी आहे? क्रौर्याचं प्रतीक आहे सुसर, म्हणून क्रौर्यावरती गंगा मातेनं जय मिळवलेला आहे. म्हणून तर ती सगळ्यांना आपलंस करते, तिला कधीच राग लोभ येत नाही असं सांगितलेलं आहे. आणि असं हे गंगा मातेचं वर्णन यांनी केलेलं आहे. कुणी आपल्या जगन्नाथ पंडितांनी केलेलं आहे आणि आचार्यांनी पण केलेलं आहे. ते बघितलं की हिचं वेद सुद्धा हिचं वर्णन करू शकत नाही. आणि आपल्या परमपूज्य टेंबे स्वामींनी सुद्धा याच पद्धतीचं वर्णन त्यांच्या श्लोकातून केलेलं आहे, ते आपण बघितलेलं आहे. आता पुढचा श्लोक, पुढच्या श्लोकात त्यांनी असं म्हटलेलं आहे जगन्नाथ पंडित यांनी की आपल्याला सगळ्यांनाच ते परमपद हवं असतं, हवं असतं की अभिलाषा कसली आपल्या इथे इथं आलेल्या लोकांना तरी तेच हवं मला वाटतं. बाकीच्या बाहेरच्या लोकांचं मला माहिती नाही, पण इथे जे आता ऐकायला आलेले आहेत किंवा इथे रोज येणार आहेत त्यांना ते परमपद हवं आहे, विष्णुपद हवं आहे, मुक्ती हवी आहे, ही सगळ्यांचीच अभिलाषा आहे. पण त्यासाठी ते काय करतात ते आता आपल्याला जगन्नाथ पंडित इथे सांगतात. ते असं म्हणतात, महादानै ध्याने बहुविध वितानैरपि चयन् न लभ्यं घोराहि सुविमल तपोराशिभिरपि अचिन्त्यं तद्विष्णो पदमखिल साधारणतया ददानाकेनासि त्वमिह तुलनीया कथय नः गंगा मैया की जय. जगन्नाथ पंडित म्हणतायत, माते काय सांगू तुला, अगं ते विष्णुपद तू मिळवून देतेस ना, त्यासाठी लोक काय काय करतात, खूप दान देतात, महादान करतात, ध्यान लावतात, बहुविध प्रकार करतात, व्रत वैकल्य करतात, पण तरी सुद्धा ते मिळेल याची खात्री नाही. न लभ्यं घोरापि सुविमल तपोराशिभिरपि, एवढं तप केलं तरी सुद्धा त्या विष्णुपदाची प्राप्ती होतच नाही, लाभ होतच नाही. पण तू मात्र ते अचिंत्य असं जे विष्णुपद आहे, अचिंत्यम तद विष्णू, त्या विष्णूचं जे अचिंत्य असं पद आहे, पदमखिल साधारणतया, तू ते प्राप्त करून देतेस. कुणाला? तुला जो अनन्य भावाने शरण येईल त्याला तू ते विष्णूचं परमपद जे अचिंत्य आहे ते तू त्याला प्राप्त करून देतेस. आणि मग तिथे तू बघत नाहीस की हा माणूस कोण आहे, कुठून आलेला आहे, पुण्यातून आलाय का, मुंबईतून आलाय का, यांनी किती पुण्य केले, यांनी किती दान केली, यांनी किती व्रत वैकल्य केली, ती स्त्री आहे का पुरुष आहे, असा विचार तू काही करत नाहीस. तू फक्त काय बघतेस? त्याच्या शरणागतीचा भाव बघते आणि तू त्याला त्या विष्णुपदाची प्राप्ती करून देतेस. म्हणून जगन्नाथ पंडित पुढे म्हणतायत, ददाना केनासी तुम्ही तुलनीय कथेना, तुझी तुलना कुणाशी करता येईल का माते? नाही, तो अतुलनीय आहेस, तुझी तुलना कुणाशी करता येत नाही माते. म्हणूनच मी तुला पुन्हा 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 सांगतोय माते, मी खूप पापी आहे ग, मी आयुष्यात खूप चुका केल्या आहेत ग, मला क्षमा कर, तू माझी माता आहेस, माझी पापांचं तू हरण कर माते, माझ्या पापांचं तू हरण कर. बघा, राजे आले, राण्या आल्या, कावळे आले, मृग आले, सगळ्यांच्या पापांचं हरण केलं. म्हणून जगन्नाथ पंडित म्हणतात, मी काही व्रत वैकल्य केली नाही, पण मला माहितीये माते, तुझ्याकडे जो येतो अनन्य भावाने शरण येतो ना, त्याला तू नक्की मुक्ती देतेस, म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा ते मातेला म्हणतायत, मी म्हणून आलो आहे, तू मला मुक्ती दे, मला मुक्ती दे. आता पुढच्या श्लोकात जगन्नाथ पंडित वर्णन करतायत की ही जी पाप आहेत ना, ही महापाप, सगळी पाप महापाप नसतात. महापाप कशी आहेत त्या पापांचं सुद्धा म्हणले तो निर्धारण करते. विनिंद्यान्युन्मत्तैरपि च परिहार्याणि पतितैः प्रवाच्चानिव्रात्यै सुकुलकर्मपस्यानि पिशुनैः हरन्ति लोकानामनवरतमेनासिकियतां कदाप्यश्रान्ता त्वं जगति पुनरेका विजयसे गंगा मैया की जय. काय माते तू पापांचं क्षालन करतेस, कुठली कुठली पाप आहेत, किती महान पाप आहेत त्याचं वर्णन यांनी केले. विनिंद्यानुन्मत्तैरपि च परिहार्याणि पतितैः, जे उन्मत्त झालेले लोक आहेत ते पापीच असतात की उन्मत्त झालेले लोक पापीच असतात, त्यांना अहंकार झालेला असतो. पण ती उन्मत्त लोकांना सुद्धा त्या पापांची ते निंदा करतात, अशी ती महापाप आहे. म्हणजे उन्मत्त लोक सुद्धा
त्या पापांची निंदा करतात. अरे हे काय हे असं पाप करतात का, असं हे उन्मत्त लोक म्हणतात. आणि म्हणाले पतित लोक जी आहेत, पतित म्हणजे पापी लोक आहेत ना, ती म्हणाली ही पाप करण्यासाठी टाळतात, म्हणजे ही पाप ते करत नाही. परिहार्य आणि पतिते, जे पतिते लोक आहेत ती ही महापाप करत नाही. आणि म्हणाले रवाचाने राहते सपुलकम अपस्या आणि पिशुनेही, भ्रष्टाचारी लोकांना तोंडाने सुद्धा बोलवत नाही अशी महापाप आहेत. आणि म्हणाले नीच लोकांना तर ती पाप कर्म करायची म्हटलं तरी अंगावर काटा येतो, इतकी ही महापाप आहे. म्हणजे बघा, नीचातली नीच लोक, भ्रष्टाचारी लोक, पतित लोक, उन्मत्त लोक, त्यांना सुद्धा या पापाकडे बघावंसं वाटत नाही, ही पाप करू नयेत असं वाटतं, याची निंदा करतात या पापांची, असं जगन्नाथ पंडितांनी म्हटले. पण ती सगळी पाप हरंती लोकांना अनवरतमे नासिक्यताम, अशी महापाप माते नष्ट करण्याचं काम तू करतेस. आणि कसं करते, अखंडितपणे करत आहेस, त्याच्यात कुठेही खंड पडलेला नाही. कदाप्यश्रांतावम जगती पुनरेका विजयसे, तू कधी त्याच्यात थांबत नाही, खंड पडत नाही, तू कंटाळत नाही, चिडचिड करत नाहीस. करते का माता चिडचिड? कुणी येऊ देतो, किती वेळा येऊ देत. बघा आता तर गंगेच्या काठी किती गर्दी होती किती लोकांची, आता सगळ्याच तीर्थक्षेत्री गर्दी आहे. देव म्हणतो का आता किती लोक आले मला झोपू द्या. तसंच गंगा मैया सुद्धा म्हणत नाही अरे बास रे, आता रात्रंदिवस तुम्ही येते, आता मला जरा विश्रांती घ्या, किती किती पापांचं मी हरण करू, एवढी महान पाप मी हरण करते, आता मला कुठेतरी थांबू दे, मला विश्रांती घेऊ दे. असं म्हणजे तू म्हणत नाहीस ग, तू विश्रांती न घेता अखंड अविरत अथकपणे कार्य करतेस आणि निरपेक्ष भावनेनं करतेस. कधी कुणाच्याकडून तू थँक्स किंवा धन्यवादाची सुद्धा अपेक्षा करत नाहीस. म्हणून म्हणाले माते, आणि तू त्याचा टेंभाही मिरवत नाही, असंही पुढे म्हटलेलं आहे. अहंकार, टेंभा मिरवत नाहीस. बघा मी किती मोठी आहे, मी किती पुण्यवान आहे, मी तुमची पापहरण करते, असं कधी ती म्हणत नाही, असं म्हटलेलं आहे. म्हणजे टेंभा मिरवत नाही, तुला अहंकार नाही. म्हणून माते या जगामध्ये तुझा कायम विजय असू देत, विजय होऊ देत. आणि हे माते महापापांना सुद्धा तू अखंडपणे दूर करतेस, त्यांचं क्षालन करतेस. मग माझी पाप तशीच आहेत, तशाच प्रकारची आहेत, तू ती पाप नक्कीच दूर करशील याची मला खात्री आहे. माते मला क्षमा कर, माझ्या हातून खूप चुका झाल्या आहेत, खूप पाप झालेली आहेत. माता तू माझी माता आहेस, आई आपल्या बाळाला लेकराला पदरात घेते, त्याच्या चुका माफ करते. माते तूही माझी माता आहेस, मला माफ कर आणि माझ्या पापांचं क्षालन कर, मला मुक्ती दे, मी तुला अनन्य भावाने शरण आलो आहे. असं पुन्हा 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 जगन्नाथ पंडित म्हणत आहेत. आणि अशा तऱ्हेने अजून एक श्लोक होईल मला वाटतं, 7-10 घेऊ ना. आणि अशा तऱ्हेने जगन्नाथ पंडित पुन्हा पुन्हा मातेला विनवत आहे. आता पुढच्या श्लोकात असं म्हटलेलं आहे, आता आपण बघितलं की किती मातेचे गुण गायलेत, लक्षण सांगितले जगन्नाथ पंडितांनी. इतके गुण आहेत तुझ्याकडे, अगणित गुण आहेत. मग आता काय जगन्नाथ पंडित म्हणतात, स्खलन्तेश्वर लोका दवनितर शोका परुते जटाजूट ग्रंथ यदसि विनिबद्धा पुरविदा अये निर्लोहानामपि मदसि लोभं जनयता गुणानामेवायं तव जननि दोष परिणता. गंगा मैया की जय. खूप छान विषय इथे मांडलेला आहे जगन्नाथ पंडितांनी. ते असं म्हणतात, माते तू किती गुणवान आहेस, तू स्वर्गातून या भूतलावर आलीस, स्खलंती म्हणजे खाली आलीस, खलंती स्वर लोका अवनीतल, या अवनीतलावरती आलीस, या पृथ्वीवरती आलीस. कशासाठी आलीस? शोका परुदये, इथल्या लोकांचा शोक दूर करण्यासाठी, पाप दूर करण्यासाठी, त्यांचा भवताप हरण करण्यासाठी तू स्वर्गातून खाली आलीस. आणि त्यावेळेला काय झालं, जटाजुट ग्रंथो यदसि विनिबद्धा पुरविदा, जटाजुटांमध्ये म्हणजे महादेवांनी तुला त्यांच्या जटेमध्ये धारण केलं. का? तर तूच सांगितलंस ना भगीरथला की मी एकदम पृथ्वीवर आले तर माझा प्रवाह एवढा आहे, जोरदार आहे की मी ती पृथ्वी पडून पाताळात जाईल, तेव्हा मला कुठेतरी ब्रेक पाहिजे, कोणीतरी आधार द्यायला पाहिजे. म्हणून महादेवच एक फक्त त्यासाठी समर्थ आहे. म्हणून महादेवाने तुला त्यांच्या जटेत बांधून घेतलं.
थोडासा ब्रेक दिला आणि मग हळूच सोडलं. पण म्हणाले, काय म्हणताय जगन्नाथ पंडित, पुढे असं म्हणताय की महादेव कसे आहेत, तो निर्लोभी आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आशुतोष आहेत. त्यांना काही हवंय का? काहीही नको आहे, काही नको. निर्लोभी, त्यांच्या मनात कधी लोभ निर्माणच होत नाही. घर आहे का त्यांना? आठवते का त्यांनी घर बांधलंय कुठे? दिल्लीत घर बांधलंय का कैलास पर्वतावर घर बांधलंय असं आहे का? नाही. पुण्यात खूप आता फ्लॅट झाले, एखादं घेऊया पुण्यात फ्लॅट, मुंबईत घेऊया, नाही. गंगेच्या काठात घेऊया, नाही. अनिकेत, त्यांना गरज नाही. त्याच्या घरात झाली म्हणजे लोभ त्यांना नाही. मग कुठे राहतात ते? स्मशानात. सगळे स्मशानात. का स्मशानात राहतात? कारण आपल्यासारखी लोक तिथे थोडा वेळ जातात आणि परत येतात, कधीतरीच जातात. हो की नाही? म्हणजे तिथे सारखी लोक जातात का? नाही. म्हणजे एकांत मिळतो तिथे. काय मिळतो स्मशानात? एकांत. आपले महाराज सुद्धा कुठे जायचे ध्यान करायला? एकांतात, स्मशानभूमीत जायचे. आपल्याला सगळ्यांना महाराजांचं चरित्र माहिती आहे. स्मशानासारखे एकांत कुठेही मिळत नाही. म्हणून महादेव तिथे राहतात. कुठे? स्मशानात राहतात. नको मला तिथे घर बांधलेलं जायचंय. वस्त्र हवी आहेत का त्यांना? म्हणतात का आता लक्ष्मी रोडला सेल लागलाय, खूप छान दुकान आहेत, गिद्ध आहे आणि काय काय आहे दुकान आहे, जाऊया का, एक फटका मारूया का, पितांबर आणूया का? आता तर पितांबर पिवळच नसतं, सगळ्या रंगाची असतात, शिवलेली असतात. आपण एखादं घेऊन बघूया, वापरून बघूया. नाही, काहीच नको मला. काय घेतात ते? फक्त गजचर्म नेसतात, बाकी काही नाही. म्हणजे लोभ आहे का वस्त्राचा? त्याचाही लोभ नाही. पावडर, लिपस्टिक तर जाऊ दे, पण पावडर छे नाही. पावडर लावायची का? ठीक आहे. चिताभस्म आहे ना, म्हणजे चिताभस्म हीच त्यांची पावडर आहे. स्मशानात जे आहे तेच अवेलेबल आहे, ते बाहेर जाऊन विकत आणत नाही. तेच चांगलंय. चिताभस्म धारण करतात ते. का? ते चिताभस्म आपल्याला काय सांगतं? बाबा रे, तुझीही आज ना उद्या कधीतरी अशी चिता होणार आहे याची आठवण ते करून देतं. म्हणून चिताभस्माचं महत्व आहे, लक्षात ठेवा. आणि हेच महादेव आपल्याला सांगतात की तूही कधीतरी भस्म होणार आहे. चिताभस्माचं लेपन करतात. दागिने जातात का PNG कडे, राखा ज्वेलर्स कडे? किती छान दागिने आले, सेल लागले मंगळसूत्रावरती, याच्या सगळ्यावरती काय म्हणजे मजुरीवरती पण सुटे आणि काय सुटे नाही. कुठलेही दागिने नको. मग आहेत ना माझे सर्प आहेत ना, गळा सर्पमाळा, तेच त्यांनीच ते विभूषित झालेले आहेत. आणि म्हणाले कुणाचा सहवास, आपल्यासारख्या माणसाचा सहवास हवा असतो का? हे श्रीमंत आहेत, चला यांचं घर छान आहे. आपल्याला कसं चांगल्या चांगल्या माणसांचा सहवास हवा असतो, ज्यांच्याकडे पैसा आहे, घर चांगले, ज्यांच्याकडे चांगलं खायला मिळतं, हो की नाही, जे सुशिक्षित आहेत, अशा लोकांचा सहवास आपल्या सगळ्यांना हवा असतो. महादेव म्हणतात नको, मला या लोकांचा सुद्धा सहवास नको. मग स्मशानात कोण राहतं? त्यांचा सहवास मला. कोण राहतात? भूतगण राहतात. त्या भूतगणांच्या सहवासात महादेव राहतात. थोडक्यात सांगायचंय काय? महादेव कसे आहेत? निर्लोभी. त्यांना कुठलाही लोभ नाही. पण तरी सुद्धा ते तुझ्या मोहात पडलेत माते. सांगायचंय काय जगन्नाथ पंडितांना? आये निर्लोभा नाम मनसी लोभम जनयता. ते तुझ्या मोहात पडले, तुझा लोभ त्यांना झाला. म्हणजे खरं तर तू किती गुणवान आहेस, इतकी लक्षणं सुंदर आहेत, पण तरी तुझा लोभ त्यांना झाला, तुझ्या मोहात ते पडले. कसे मोहात पडले? तर म्हणाले की त्यांनी जेव्हा तुला जटेत धारण केली ना, त्यावेळेला त्यांनी तुला लगेच खाली सोडलं नाही. त्यांना मोह झाला की तू इतकी गुणवान आहेस, इतकी चांगली आहेस. मग चांगल्या माणसांचा सहवास आपल्याला सुद्धा हवा असतो. तसंच महादेवांना वाटलं की गंगा मैया इतकी चांगली आहे, सत्कर्म करणारी आहे, तिचा सहवास आपल्याला पाहिजे, जरा जास्त पाहिजे, सत्संग पाहिजे की नाही. म्हणजे हा मोह त्यांना झाला. म्हणून त्यांनी काय केलं? जटाजुटांमध्ये ज्या गाठी असतात ना, त्या गाठींमध्ये या गंगा मैयेला बांधून ठेवलं. या गाठींमध्ये थोडा वेळ बांधून ठेवलं, लगेच खाली सोडलं नाही. म्हणजे माते, तुझे जे गुण आहेत ना, ते गुण दोषात परिणत झाले, असं जगन्नाथ पंडित म्हणतात. गुणानामेवायं तव जननी दोषात परिणतः. ते दोषात परिणत झाले. महादेवांना सुद्धा तुझा लोभ वाटला, तुझा मोह पडला. जे निर्लोभी आहेत, कधीही मोहात न पडणारे महादेव, ते सुद्धा तुझ्या मोहात पडले. अशी तू आहेस ग माते. तू लोकांच्या मनात लोभ उत्पन्न करतेस. अशा सद्गुणाने तू मंडित आहेस. असे अनेक गुण मातेचे जगन्नाथ पंडितांनी आपल्याला सांगितलेले आहे, स्तुती केलेली आहे. आणि पुन्हा पुन्हा प्रत्येक श्लोकाच्या अखेरीला ते म्हणतात, माते तू महान आहेस,
तू पापांचं क्षालन करणारी आहेस, माझ्याही पापांचं क्षालन कर, कारण मी सुद्धा खूप पापी आहे, खूप चुका घडलेल्या आहेत, मला माते क्षमा कर. पुन्हा 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 हात जोडून तिची विनवणी करतायत, तिच्या पुढे नाक घासतायत, तिला साष्टांग दंडवत घालतायत. आणि अशा तऱ्हेने 14 श्लोक झालेले आहेत. आपण कुठे बसलोय? सगळे गंगेच्या घाटावरती, होय की नाही? आत्मवीरेश्वराच्या घाटावरती बसलो आहोत ना. आणि जगन्नाथ पंडित ही सगळी गंगेची स्तुती करतायत. आता 14 श्लोक झालेले आहेत, 14 पायऱ्या गंगा माता वर आलेले, इतकी प्रसन्न झालेली आहे. बोला गंगा मैया की जय. आणि अशा तऱ्हेने आजचं हे जे गंगाधारी स्तोत्रावरचं जे निरूपण आपण ऐकतोय त्याला आता आम्ही कुठेतरी आपण विराम देऊया. जे काही आपल्याला आवडलं, योग्य वाटलं, अर्थातच माझे महाराज बसलेले आहेत, त्यांनीच माझ्या मुखातून बोलून घेतलं आहे. कुठेतरी मी चुकले असले तर मला आपण सर्वांनी क्षमा करावी. धन्यवाद. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहंकार भावागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवती गंगा माता